प्रेम हा सुद्धा एक प्रवास आहे. तशाच त्याचे निगेटिव्ह पॉइंट्स पण आहेत. दिसण्यापलीकडे पण किंवा त्या मोहकतेपलीकडे पण काही प्रेम असू शकतं का? सौंदर्य ही गोष्ट नाशिवंत आहे. टेक्नॉलॉजीमुळे प्रेमाचे रंग बदलतात किंवा प्रेम बदलतं असं जाणवतं का तुम्हाला? मिस करणं एवढं लिहिलं की संपतंय सगळं. प्रत्येकाची परिभाषा खूप वेगळी असते प्रेमाची. पण माणूस पटला पाहिजे. कलावंतातला माणूस शोधणं आणि माणसातला कलावंत शोधणं हा खूप संघर्षमय प्रवास असतो. लाईक्स वगैरे मुद्दा नाही आहे हो. संवेदनांची आणि सहवेदनांची ज्यावेळेला देवाणघेवाण होते ना, त्यावेळेला ती नाती जास्त टवटवीत आणि फुलतात. ती सवय होते ओव्हर द टाईम. आपण ज्यावेळेला एकत्र जवळपास 29 वर्ष झालं तुम्ही दोघं एकत्र आहात आणि प्रेम किती अडॅप्टेबल पण असू शकतं हे जाणवतं. मी नाही म्हटलं म्हणून ती करणार नाही आहे का? ती करणारच आहे. की मी होते म्हणून टिकले. प्रश्न काय? तिथेच होती. अरे संसार जसा तवा चुल्यावर आधी हाताला चटके तवा मिळते भाकर, या बहिणाबाईंच्या कवितेप्रमाणे संसार म्हणजे काय असतं हे खूप सोप्या भाषेत त्यांनी सांगितलं. संसारातले सुख आणि दुःख कसे असतात हेही त्यांनी या चारोळीत सांगितलंय. पण खरंच या संसाराच्या सुखदुःखाच्या प्रवासात सहजीवन कसं फुलवायचं असतं आणि ते सहजीवन कसं हळूहळू फुलतं, त्याच्यामध्ये प्रेम, त्याग, सहभावना, संवेदना या कशा गोष्टी वाढत जातात आणि या सगळ्या गोष्टी एका कपलला कसं किंवा एका जोडप्याला कसं समृद्ध करतात हेच आज आपण जाणून घेणार आहोत आजच्या गप्पांमध्ये. खरं तर व्हॅलेंटाईन वीक चालू आहे, सगळीकडे प्रेमाचे लव बर्ड्सच्या गोष्टी चालू असतात. पण मग ह्याच गोष्टी पुढे जाऊन संसारात बदलल्यानंतर कशा होतात आणि प्रेम म्हणजे नेमकं काय असतं आणि प्रेम कसं वेगवेगळ्या पदरांनी उलगडत जातं, वेगवेगळ्या अँगलनी उलगडत जातं, हे सगळं आज आपण जाणून घेणार आहोत. आज आपल्यासोबत आहेत ऐश्वर्या नारकर मॅम आणि अविनाश नारकर सर. तर चला गप्पांना सुरुवात करूयात. नमस्कार सर. नमस्कार. कसे आहात? मस्त आहे एकदम. पुण्यात आल्यावर कसं वाटतंय? पुण्यात आल्यावर नेहमीच आनंद होतो, कारण कलेचं माहेर घर आपण म्हणूया. त्यामुळे सांस्कृतिक जीवन अगदी छान समृद्ध असं आहे. त्यामुळे आम्हाला नेहमीच कलावंत म्हणून पुण्याला येताना खूपच आनंद होतो. नक्कीच नाटक आणि त्यानिमित्ताने येणं होतं पुण्यात. नक्कीच. मला वाटतं पण आता आपण त्या जर्नीपासून थोडंसं वेगळ्या जर्नीवर विचारणार आहोत किंवा गप्पा मारणार आहोत बेसिकली. म्हणजे कलाक्षेत्र, नाटक, सिनेमा या सगळ्याच्यात तुम्हाला आम्ही बघतो आणि भरभरून तुम्ही देत असता सगळ्या रसिक प्रेक्षकांना, हे नक्कीच आहे. पण त्याच्या अपोजिट बघायला गेलं तर जवळपास 29 वर्ष झालं तुम्ही दोघं एकत्र आहात आणि तुम्ही तो एक खूप वेगळा संसार करताय. त्याच्याबद्दल आम्हाला जाणून घ्यायचं खूप मोठ्या प्रमाणात असं मला म्हणायचं आहे. कारण तुमच्यासाठी संसार म्हणजे काय आहे? मला असं वाटतं की संसार हे एक गोधडीसारखं आहे. म्हणजे त्याच्यात जशी वेगवेगळी नाती ॲड होत जातात, जसं गोधडी आपण छोट्या छोट्या कापडाच्या तुकड्यांनी जोडून जोडून शिवली जाते आणि ती अशी छान दिसते, ती ऊब देते, स्वतःचं तिचं एक काहीतरी महत्त्व असतं. तसं मला संसाराचं वाटतं की वेगवेगळी नाती जोडली जातात तुम्हाला तुमच्याबरोबर प्रत्येक टप्प्याला. म्हणजे जेव्हा संसार सुरू होतो तेव्हा एक मुलगी स्त्री सून म्हणून घरात जाते, मग ती कोणाची तरी सून होते, कोणाची तरी वहिनी होते. अशी ती प्रत्येक प्रत्येक टप्प्याला एक एक नातं जोडलं जातं आयुष्याच्या, जसं वय वाढत जातं तसं. आणि छान अशी गोधडीसारखं एक एक संसार तयार होतो की ज्याच्यात प्रेमाची ऊब असते किंवा सगळ्याच गोष्टींची गुंफण असते, सगळ्या भावनांची गुंफण असते. तर मला असा तो कोलाज वाटतो सगळ्या गोधडीसारखा. नक्कीच. मला वाटतं खूपच भारी, म्हणजे एकदम वेगळी उपमा. कारण आपल्याला गोधडी म्हटलं की एक मायेची ऊब जाणवते आणि संसार म्हटलं की ती असलीच पाहिजे, त्याच्याशिवाय तो संसार होणार नाही. नक्कीच आहे. पण मग असे कुठले तुमच्या संसारातले किंवा तुमच्या दोघांमधले प्रसंग आहेत का ज्याने तुमचा संसार खूप बळकट होत गेला असं वाटतं तुम्हाला? की असे काही प्रसंग आहेत नाही, हे जर घडलं नसतं तर मे बी ती ओळखच झाली नसती पुढची? संसार मला असं वाटतं की एक ते सहजीवन आहे आणि सहजीवन हे विश्वासावर अवलंबून असतं किंवा आधारित असतं आणि त्याच्यात तो एकदा संपादन केला गेला एकमेकांचा विश्वास, की मग तो छान बळकटच होतो संसार. म्हणजे त्याच्यासाठी एखादी घटना घडण्याची आवश्यकता नसते. तुम्ही एकमेकांवर विश्वास ठेवा आणि मग जसं घडेल तसं ॲक्सेप्ट करत जा, अशी गोष्ट आहे. तर मला असं वाटतं की घटना ॲज सच मला नाही आठवणार. हां, नाही, आणि मला असं वाटतं ना, आपण अगदीच काय म्हणूया, संज्ञा या स्वरूपात आपण जर तो अगदीच संसार, तुमच्या लेखी संसार म्हणजे काय असं विचारलंस तर मला एक साधं असं वाटतं
की कुठलीही भावना जी असते ती भावना तुम्हाला कृती करायला प्रवृत्त करते, उद्युक्त करते, बरोबर ना? मग तसं प्रेम ही भावना आहे आणि त्या भावनेतनं कृतीत आपण ज्यावेळेला जातो त्यावेळेला तो संसार आहे असं मला वाटतं. सो संसार ही एक मूर्त अशी कृती आहे आणि प्रेम ही भावना आहे. सो त्या भावनेतून ज्यावेळेला आपण दोन माणसं जवळ येतात आणि एक कृती त्यांना करायची असते, तर कृतिशील असा जो एक पट मानला जातो, तो कृतिशील पट म्हणजे संसार आहे. जसं आता हिने खूप छान उपमा दिली की ती गोधडी आहे, वेगवेगळे कोलाज आहे, तो एक वेगवेगळ्या नात्यांचा, की तुम्हाला अनेक नात्यांनी जोडले जाता तुम्ही त्या संसारामध्ये. म्हणजे ज्यावेळेला तुम्ही संसाराला सुरुवात करता त्यावेळेला मग जी काही आधीची नाती असतात त्या आधीच्या नात्यांबरोबर नवीन नाती असं करत तो संसार केला जातो. सो मला असं वाटतं की संसार करण्यासाठी जसं ही म्हणते तर बेसिक गोष्टींची गरज आहे ती म्हणजे प्रेम. प्रेमाशिवाय मी असं म्हणेन की प्रेम हा जर स्थायी भाव कुठल्याही व्यक्तीच्या ठायी असेल किंवा कुठल्याही जगण्याच्या ठायी असेल तर त्याच्यासाठी कुठलाच प्रश्न किंवा प्रॉब्लेम त्याच्यापुढे आयुष्यामध्ये असू शकत नाही. सो संसार जसंही म्हणाले की कुठली तरी घटना वगैरे असं नाही, घटना आमच्या आयुष्यात एक घडली की आम्ही दोघं एकमेकांसमोर आलो, बरोबर. ही एक घटना मेन घटना. ती घटना आल्यानंतर जसं आपण अनेक जुन्या फिल्म्समध्ये वगैरे जसं आपल्याला ऐकायला मिळतं किंवा पूर्वापार आपण ऐकत आलेलो आहोत की वो घंटी बज गई यार, गिटार बज गया. तसं हां, गिटार बज गया. त्यावेळेला आमच्या वेळेला घंटी वाजायची. नंतर मग थोडंसं जसं काळ पुढे गेला तसं मग गिटार आलं, मग गिटार बजने लगी, असं ते होतं. तर तशी ती घंटी गिटार जे काय होतं ते ज्यावेळेला एकमेकांना आम्ही भेटलो त्यावेळेला पहिल्यांदाच बघितलं एकमेकांना, त्याच वेळेला ते असतं. आणि प्रथमदर्शी आणि प्रथमलक्षी असंच असतं ते ॲक्च्युली. ते खूप काय म्हणूया, आणि ती उत्स्फूर्त भावना, उत्स्फूर्त वाटणं ज्या वेळेला जे असतं ना, तर त्याला जर खतपाणी मिळालं साथ प्रतिसादाचं, म्हणजे पॉझिटिव्ह सकारात्मक साथ प्रतिसादाचं जर खतपाणी मिळालं तर मला वाटतं संसारापर्यंतचा गाडी ती जाते. आणि मग पुढे ॲक्च्युली खरी परीक्षा सुरू होते ती संसारात होते. प्रेमात पडणं, एकमेकांचं प्रेम ॲक्सेप्ट करणं आणि वगैरे सगळं ठीक आहे, पण ते प्रेम निभावता आलं पाहिजे तुम्हाला. तेच आणि ते शेवटपर्यंत निभावता आलं तर ती वरच्याचाच आशीर्वाद आपण म्हणूया किंवा तुमच्या थोरा मोठ्यांचा जो का आपण आशीर्वाद नेहमी त्याच्यासाठीच घेतो ना, आपण मोठ्या माणसांच्या पायाला हात लावतो, आशीर्वाद द्या की आम्ही आमचं सहजीवन, आमचं जे जगणं आहे ते दोघांचं एकमेकांच्या साथीने शेवटपर्यंत राहावं, यासाठीच असतं. नक्कीच. पण एक आत्ताचं थोडंसं घडीला बघायला गेलं तर आता आपण फेब्रुवारीमध्ये प्रेमाचा दिवस आणि बरंच काही सेलिब्रेट करतो किंवा पुन्हा व्हॅलेंटाईन्स डे किंवा पुन्हा अख्खा वीक असतो लोकांसाठी. पण बॅक टू द तुम्ही ज्यावेळेस सुरुवात केली त्यावेळेस हे सगळंच नसणार आहे किंवा असं होतं प्रेमाचा दिवस, व्हॅलेंटाईन्स डे व्हॅलेंटाईन्स डे वगैरे होता, पण ते काही तेवढं प्रस्थ नव्हतं त्याचं. तेवढं नव्हतं किंवा असेल सुद्धा प्रत्येकाच्या ठिकाणी, पण ते तितकं लोकांपर्यंत पोहोचत नव्हतं. आत्ता सध्या सोशल मीडिया आणि ह्या सगळ्या गोष्टींमुळे प्रत्येक गोष्ट तुमच्या आयुष्यातली ही लोकांच्या पुढे येते, त्यामुळे आणि लोकांना ते आवडतं आहे की मला प्रोजेक्ट करायला, माझ्याबद्दल लोकांना मला जाणून द्यायचं आहे. पूर्वी हे जरा थोडंसं कमी होतं, आता ते जरा जास्त आहे, त्यामुळे कदाचित लोकांना ते जास्त वाटत असेल. पण तेव्हा पण होतं, असं नाही असं नाही. व्हॅलेंटाईन्स डे, प्रेमाचा दिवस वगैरे हे सगळंच होतं. म्हणून त्यावेळेस कसं एक्सप्रेस व्हायचं, कारण आता तर असं एक्सप्रेस व्हायला प्रत्येकाचे वेगवेगळे नाही, तेव्हा व्हॅलेंटाईन्स डे नाही, तेव्हा बर्थडे आपण जास्त सेलिब्रेट हो. करायचो, म्हणजे त्याला जास्त महत्त्व होतं. म्हणजे की याचा बर्थडे आला किंवा माझा आला, आणि मग तेव्हा एकमेकांना म्हणजे तो त्याचा दिवस किंवा त्या व्यक्तीचा दिवस असं ते असायचं. त्यामुळे तशा पद्धतीत ते प्लॅन व्हायचं. म्हणजे व्हॅलेंटाईन जर प्रेम दाखवायचंच असेल एकाच दिवशी तर ते बर्थडेला दाखवलं जायचं लग्नाच्या आधी. लग्नानंतर मग ॲनिव्हर्सरी पण ॲड होते आणि मग एक एक दिवस ॲड होत जातात आपल्या आयुष्यात की हे सेलिब्रेट करायचे. तर वाढदिवसाच्या दिवशी असं सगळं असायचं ना की सकाळी उठल्यापासून सगळं त्याच्या आवडीचं किंवा त्या व्यक्तीच्या आवडीचं. मग आपण गिफ्टसाठी आदला आठवडा असा धुंडाळत असतो की काय मिळणार आहे, काय याला यावर्षी द्यायचं आहे, काय आवडेल.
मग अगदी तेव्हा तर बजेटही नसायचं, त्यामुळे अगदी छोट्या परफ्यूम अत्तर इथपासून सुरुवात व्हायची, कारण मुलांना गिफ्ट काय देणार. करेक्ट. त्यामुळे परफ्यूम अत्तर टी शर्ट शर्ट असं असं असा तो सजलेला दिवस असायचा तेव्हा. पण व्हॅलेंटाईन्स डे असं सेलिब्रेट केलेलं आम्हाला तर नाही आठवत दोघांना. हां, म्हणजे प्रेमाचा खास दिवस असं काही नाही. एकतर आम्ही रोज एकमेकांवरती उधळून प्रेम करतो. आमचं सकाळपासून गुड मॉर्निंग हा इथून जो सुरू होतं आमचं प्रेम ते बरकरार राहतं नक्कीच. पण दिवसागणी. आता कसं होतं ना, तुम्ही जसं म्हणाल बर्थडेज आणि हे ते, मग असं कधी झालंय का की सर किंवा तुम्ही एखादा दिवस विसरलाय, बर्थडेच विसरला? नाही, विसरलो नाही होत आम्ही असं, म्हणजे अजून तरी नाही विसरलो नाही होत नाही. दिवस बर्थडेचा किंवा कुठलाच. पण एक आता गंमत सांगायची तर असं सांगू शकतो आपण की मी ह्याच्यासाठी काही गिफ्ट आणलं कधी. म्हणजे मला आठवतंय की एकदा समजा आता एखादं दुकान आहे टी शर्टचं, जिथे आम्ही मागच्याच आठवड्यात गेलोय आणि ह्यालाच काही टी शर्ट्स आवडले, तेच आपण समजा घेतले बर्थडेसाठी, तरी त्याच्यात ते त्याला नाही नाही हा असा नको, आपण एक काम करू, आपण परत जाऊया बदलून आणूया. म्हणजे सरप्राईज एलिमेंट हे याच्या बाबतीत कधी वर्क नाही झालं माझं. ओके. म्हणजे मी एकदा मला आठवतंय की सोन्याची चेन त्याला केली होती, कारण त्याच्याकडे नव्हती ती, म्हणून म्हटलं चला बर्थडेला करूया, आणि मी सरप्राईज म्हणून मी माझं सगळं प्लॅन करून केली होती. तर ती सुद्धा त्याने परत केली होती. म्हणजे त्याचं म्हणणं असं होतं की नाही नाही मला आता मी कुठे घालतोय चेन वगैरे, तर तू त्याच्या बदल्यात काहीतरी कर. त्यामुळे आमचे सोनार ओळखीचेच होते, त्याच्यामुळे प्रश्न नाही आला. तर ती परत केली आणि मग त्याचं अमाऊंटचं मी काहीतरी घेतलं. तर असं सरप्राईज त्याच्या बाबतीत कधी वर्क नाही झालंय, पण बर्थडे विसरलो नाही होता मी एकमेकांचा. हो. नाही, पण आता बऱ्याच असं होतं ना लोकांचं किंवा माझ्या ऑफिस कलिग्समध्ये, अरे एवढा कामाचा स्ट्रेस आहे मी तिचा बर्थडेच विसरलो, असं होतं. आणि तुम्ही तर पण आता अशा स्ट्रेस कामाचा असू स्ट्रेस शकतो, वाढलेला आहे ना, हां. डेफिनेटली वाढलेला आहे. आणि व्यवधानं म्हणजे ती डेडलाईन्स आहेत तुम्हाला, म्हणजे आपला प्रायोरिटीज आपल्या बदलतात. त्या Correct. पद्धतीत आताच्या जनरेशन पुढे डेफिनेटली ते असू शकतं की खूप स्ट्रेस आहे, खूप काही गोष्टी कंप्लीट करायच्या आहेत. तेवढं आमच्या वेळेला तसं काही नव्हतं. म्हणजे नाही, पण तुम्ही जरी एकदम अशा वेगळ्या फील्डमध्ये होता म्हणून, किंवा आत्ता जनरली बोलायचं असेल तर लोकांना असं असतं की मला सेम फील्डमधली व्यक्ती नको आहे. बरोबर. तुम्हाला तसं कधी जाणवलं नाही की नाही अरे इकडे जास्त होतं, इकडे कमी होतं, किंवा वेगवेगळ्या टायमिंग्स होत आहेत, शिफ्ट्स वेगळ्या होत आहेत, मग वेळच देता येत नाही? कारण आत्ताच्या सिच्युएशनचा सगळ्यात मोठा म्हणजे जे वेळ. कपल आहेत त्यांचा की वेळ देता येत नाही, कारण बरोबर. 9 to 7 किंवा 9 to आहे, 9, पण हो. पुढे माहीत नाही शिफ्ट कधी एंड होईल. आणि बरोबर. मग घर, तुम्हाला वेळ, आणि परत मग मुलं असतील तर त्यांना वेळ, मग तो होत नाही. तुमच्या बाबतीत असं कधी घडत नव्हतं का? नाही, आमच्या बाबतीत सुदैवाने म्हणजे सुदैवच म्हणूया आपण, कारण आमचं लक फार छान होतं की जेव्हापासून आम्ही एकमेकांच्या प्रेमात पडलो आणि मग प्रेमाचं रूपांतरण आमच्या संसारात ज्यावेळेला झालं, त्याच्यानंतर सुद्धा सुदैवाने आम्ही दोघांनी एकत्र कामं खूप केली. म्हणजे ज्या पिरियडमध्ये खरी आवश्यकता असते की जवळ राहणं, वेळ देणं, अमुक तमुक वगैरे, त्यामुळे आम्ही एकमेकांना एकत्रच प्रोजेक्ट करत असल्यामुळे भरपूर वेळ एकमेकांना देतो. नंतर आम्हाला असं झालं की हे बास आता जरा तरी थोडंसं बाजूला होऊया, जरा तरी change मिळू दे चेंज मिळू दे. काहीतरी. इकडे आपण खरे नवरा बायको आहोत, तिकडे पण नवरा बायकोच परत, प्रियकर प्रेयसी, तर नको आता थोडंसं. मग आम्ही थोडंसं उलट काम एकमेकांसोबत करायचं नको. आता हे प्रोजेक्ट आलं समजा एकत्र, आम्ही सांगायचो की माझ्या थोडंसं हिच्या डेटचा प्रॉब्लेम, माझ्या डेटचा छोटं असेल तर करायचो, पण असं खूप मोठं 2-2, 3-3 वर्ष चालणारं वगैरे सिरियलचं वगैरे प्रोजेक्ट असेल तर आम्ही ठरवलं होतं नंतर की नको, आता बाजाला आता एकत्र नको, आपण जरा 1-2-3 वर्षाची गॅप जाऊ दे, एक मालिका दुसरी होऊ देत, मग नंतर बघू असं वगैरे. तर तसं होतं. पण त्यावेळेला ज्यावेळेला खरंच ते एक वय असतं आणि तुम्हाला एकमेकांची सारखी आठवण येत असते, मग आता ते मेसेज अमुक तमुक वगैरे आता जास्त आत्ता आलंय येते. ते, हो. पण त्यावेळेला सुद्धा उलट ते नव्हतं ना, त्यामुळे ती ओढ जास्त होती. ओके. आता काय, आता तुम्हाला असं बटन दाबलं की समोरासमोर तुम्ही व्हिडिओ कॉल केलात की तुम्ही लगेच होतं. समोर असता Correct. एकमेकांच्या, किती लांब असलात तरी. त्यामुळे तेवढं काय तितकं अप्रूप राहत नाही. पण त्यावेळेला मिस करणं काय असायचं ते खूप होतं. पण तेच मी म्हणतोय की सुदैवाने आम्ही दोघांनी एकत्र खूप प्रोजेक्ट कामं केले. केली. हो, ते तर आणि आहेच. असं नाही की सगळी चांगली प्रोजेक्ट होती, म्हणजे अगदी राईट फ्रॉम महाश्वेतापासून आपण जर बघितलं तर तिथलाही वेळ खूप आनंददायी जायचा, इथलाही वेळ आनंददायी जायचा. आणि मुळात कसं होतं ना की आपण वेगवेगळ्या मालिकांमध्ये नवरा बायको जरी असलो तरी त्या नवरा बायकोंचे प्रॉब्लेम्स वेगवेगळे वेगळा असायचे. होता, ती नक्कीच. कॅरेक्टर्स Correct. वेगवेगळी होती.
कधी मी डॉक्टर होतो, कधी व्यापारी होतो, कधी असं वेगवेगळे डॉक्टर्स. तर त्यांच्या पुढचे प्रश्न ते वेगवेगळे होते. त्यामुळे आम्ही दरवेळेला आमच्या प्रोफेशनमधनं ना आम्ही जे आहोत त्याच्या व्यतिरिक्त आणखीन आपल्याला त्या कॅरेक्टर्समधनं काय शिकता येतं आहे, त्या दोघांचं नातं गोड ठेवण्यासाठी ती कॅरेक्टर्स कसा प्रयत्न करतायत लेखक आणि दिग्दर्शक आणि चॅनलवाले जसं ठरवत आहेत, तर त्याच्यातनं आपल्याला काही मिळतं आहे का, इनपुट्स मिळत आहेत का, हा नेहमी पॉझिटिव्ह विचार आम्ही करायचो. म्हणजे हिने सरिताचं या सुखानुयामधलं कॅरेक्टर केलं असेल, वादळवाटमधला काय नाव होतं ना माझं वादळवाटमधला मी डॉक्टर सत्यजित असेल, डॉक्टर सत्यजित असेल. सो त्या कॅरेक्टर्समधनं त्या संसाराला पूरक असं काय आम्हाला मिळवता येतं आहे हे नेहमी मिळवण्याचा प्रयत्न केला आणि तसं मिळत गेलं आम्हाला. आता जसं तुम्ही म्हणालात की कॅरेक्टरमधून तुम्ही घेतलं, मग असं काय झालं का म्हणजे लग्नाआधी तुमचं जे प्रेम होतं ते आणि लग्नानंतर ते काही बदलत गेलं का, म्हणजे तुम्हाला ते जाणवत गेलं का नाही, टप्प्याटप्प्यावर? उलट लग्नानंतर आणि लग्नाआधी बदलतंच. म्हणजे ते कुठल्याही कॅरेक्टर असल्याची काही गरज नाही. आधी आपण एकमेकांसाठी खूप वेळ, आणि मग जसं लग्न आल्यानंतर आपण एकमेकांच्या सहवासात येतो तसं मग आपल्याला ती मॅच्युरिटी येते की ओके, आता आपण एकमेकाला स्पेस दिली पाहिजे, त्याची कामं, त्याचे फ्रेंड्स, आणि मग आणि मॅच्युरिटी येतच जाते आणि वय वाढत जातं तसं. तेच तशा पद्धतीतच बदलत जातो आपण. म्हणजे त्याच्यासाठी कॅरेक्टर्स कारणीभूत होतात ती काही वेळेला संसारातल्या काही गोष्टींसाठी. छोट्या छोट्या गोष्टी असतात की त्या सेम सिच्युएशन आपल्या वैयक्तिक आयुष्यामध्ये येते, त्यावेळेला एक थोडासा बॅक ऑफ माइंड विचार होऊन जातो, पटकन केला जातो, अरे तिकडे हा प्रॉब्लेम असा सॉल्व्ह झाला होता, तो इधर भी हो सकता है. मग तसे पॅन्तरे त्यावेळेला केले जातात, आखले जातात आणि मग ते होतं. आणि मला असं म्हणायचं आहे की आम्ही आमच्या बाबतीमध्ये ना एक पाळलं नेहमी संसार 29 वर्षामध्ये. जसं आपण म्हणतो की हे थोर मोठ्या आणि संतांनी म्हणून ठेवलेलं आहे की अतिपरिचयात अवज्ञा, बरोबर की नाही. जितका तुमचा जास्त एकमेकांना परिचय होईल तितकी अवज्ञेकडे तुमची मार्गक्रमण तुमचं व्हायला सुरुवात होते. सगळ्यांच्याच बाबतीत होते असं नाही, पण तरी माणूस जातो तिकडे वळायला लागतो असा हळूहळू. तर त्यामुळे आम्ही एक पाळलं की एकमेकांची अशी भसाभसा आम्ही एकमेकांनी ओळख करून घेतली नाही. हळूहळू टप्प्याटप्प्याने आम्ही ओळखत अजूनही थोडं राहू दे शिल्लक, जे काय असेल ते आयुष्याच्या शेवटापर्यंत ते पुरतं आपल्याला. त्यामुळे भस्कन मला तिच्या बाबतीत सगळंच कळलं पाहिजे, तिला माझ्या बाबतीत सगळंच कळलं पाहिजे, हा अट्टहास आम्ही आमच्या आयुष्यामध्ये किंवा आमच्या संसारामध्ये पाडला नाही. त्यामुळे खूप छान जमतंय. हां, अरे अच्छा, असे सरप्राईज एलिमेंट आम्हाला बऱ्याच वेळेला मिळतात. आता असं पण वागतोस का तू, असं. आणि ते सरप्राईजेस असतात ना, ती खूप इंटरेस्टिंग असतात. मग उलट होतं ना, म्हणजे कॉमन कपलच्या बाबतीत असं एखाद्या वेळेस असा ट्रॅक असतो आणि माणूस असं वागलं की अरे तू हे कधी केलंस? त्यामुळे कसं झालंय, आम्हाला जे जनरली ऐकायला मिळतं नवरा बायकोमध्ये, तसं आमच्या बाबतीमध्ये कधीही आम्ही हा डायलॉग एकमेकांना बोललेला नाही, मी तुला पुरतं ओळखू नये असं जे आहे ना, ते मला तरी नाही आठवत मी कधी हिला म्हणालो किंवा ही मला कधी म्हणाले. तर ते आम्ही जरा थोडंसं ठेवलेलं आहे संसारामध्ये. पण मग आता जर नवीन लोकांना ठेवायचं असेल, कारण आता जसं आपण मागाशी म्हणालो की सोशल मीडियामुळे इतक्या गोष्टी आल्यात, म्हणजे तुम्ही कुठे जाता, काय करता, हे सगळंच माहिती आहे. पण त्याच्यामुळे कुठेतरी असं होतं की एका सर्टन टाइम नंतर ती व्यक्ती बोर व्हायला लागते. ती व्यक्ती अरे ठीक आहे ना, माहिती आहे, युज्युअल आहे, असंच होईल म्हणून. तसं होऊ नये असं वाटत असेल तर काय केलं पाहिजे, मला कसं ते असं मॅनेज वाटतं की केलं पाहिजे? ट्रान्सपरन्सी असली पाहिजे नात्यात. म्हणजे जे काही आहे ते म्हणजे मला हे पाणी प्यायचं आहे या ग्लासमधलं, ते मी ह्याला सांगून प्यायलं पाहिजे. तर ते सोपं होतं ना, असं काही वेगळं आपण काही गोष्टी करतच नाही आहोत. त्यामुळे ती ट्रान्सपरन्सी वर्क करते. म्हणजे जरी मग ते सोशल मीडियाला स्टॉक करणं किंवा ते नंतर कळणं अशा गोष्टी घडत नाहीत, मग ते जास्त हर्टफुल असू शकतं. पण जर छान आपलं जगत राहिलो आपण, पण त्या ट्रान्सपरन्सीनी जगत राहिलो, तर मला असं वाटतं की खूप छान सगळ्या गोष्टी सॉर्ट होतील. आणि ते मग खेळीमेळीचं जे काही काय क्षण म्हणू, वातावरण म्हणू, किंवा जे बॉन्डिंग असतं तुमच्या दोघांमध्ये, ते जास्त आणखीन स्ट्रॉंग व्हायला मदत होते. तर ते म्हणजे जर स्टॉक करून नंतर एखादी गोष्ट कळली सोशल मीडियाला, तर ती त्याच्यापेक्षा ट्रान्सपरन्सीमध्ये अरे सांगूनच गोष्ट केलेली असेल तर मग काही फार वेगळं नाही वाटत. नक्कीच.
पण मला वाटतं लोक तिथेच होतात, आहे करून ना मग कळेल ना मग समजून घेईल ना आणि ते हां, पण कशाला पाहिजे? आपण एकमेकांना तसे तो जसं म्हणाला तर पुरते ओळखून नाही, पण एकमेकांना ओळखत असतो आपण. बरोबर. त्यामुळे अशी अशी वेळ येत नाही म्हणजे जर नाही, आणि आपण मी तेच म्हणतो ना ओपन की राहिलो तर. प्रेमभावनेबरोबरच केअरिंग जे म्हणतो ना आपण, एकमेकांची काळजी, एकमेकांविषयी काळजी, हे जर असेल ना, शेवटी कसं होतं ना की नात्यामध्ये नातं नवरा बायकोचं असलं तरी त्याचे पदर वेगवेगळे असतात. बरोबर. म्हणजे ज्या पद्धतीने मी माझ्या आईकडे बघतो, आईची काळजी घेतो, माझ्या बहिणींचं सेम ते सगळं बायकोच्या बाबतीत. बायको ही परिपूर्ण असते ना, सगळ्याच काय म्हणूया बॅकबोन असते ती, सगळी नाती तिला जोडली गेलेली असतात, बरोबर. त्यामुळे आपण त्या पद्धतीने जर असेल ना की माझ्या कुठल्याही गोष्टीने माझं माणूस हर्ट होता कामा नये, ही जर भावना तुमच्या मनामध्ये असेल तर हा निष्काळजीपणा कधीच येत नाही. म्हणजे तसं होत नाही जनरली. म्हणजे एखाद्या वेळेला झालं तर पटकन सॉरी म्हटल्यानंतर तो समोरचा माणूस देखील समजून घेतो की नाही, आत्तापर्यंत कधीच झालेलं नव्हतं, अनाहूतपणे किंवा अजाणतेपणी हे झालं असेल कदाचित, मे बी. आणि मग तो माणूस काळजी घेतो की पुढच्या वेळेला ही चूक होणार नाही. ओके. पण आता यासोबतच नातं म्हटलं की अपेक्षा खूप असतात. म्हणजे बरोबर. त्याने किंवा तिने मला समजून घेतलं नाही, मी असं वागले आणि त्याने ते समजून घ्यायला पाहिजे होतं. बरोबर. मग असे प्रसंग तुमच्यासोबत होत नाहीत का, नाही की होतात, डेफिनेटली होतात. म्हणजे ते काही माणूस आहोत आपण, त्यामुळे त्या गोष्टी घडतातच. पण मग एका लिमिट नंतर आपण विचार करतो की महत्त्व कशाला द्यायचं आहे. म्हणजे कुठल्या गोष्टीत समजून घेतलं गेलं नाही आहे आणि त्या त्या गोष्टीनी आपला किती त्रास आपल्याला होणार आहे किंवा ती गोष्ट जर आपण सरेंडर केली तर आपल्याला किती सोपं जाणार आहे. ह्या गोष्टी म्हणजे शेवटी येतं ते मॅच्युरिटीवरच येतं. तुम्ही ती मॅच्युरिटी तुम्हाला आली की तुम्ही लेट गो करता काही गोष्टी की नाही हे घडणारच नाही आहे किंवा हे होणारच नाही आहे, मग तुम्ही सरेंडर करून देता. तर तशा मॅच्युरिटीने जर तुम्ही एकमेकांकडे व्यक्त झालात, एकमेकांबरोबर पुढे गेलात तर मग कॉम्प्लिकेशन्स टळतात असं मला वाटतं. करेक्ट आहे. आणि तसंच आहे ते बेसिकली. प्रश्न काय होता? तिथेच विकलो. मला वाटलंच. काय विचारलं होतंस तू? जे अपेक्षा किंवा समजून का नाही घेतलं? समजून का घेत नाही असं. अपेक्षा काय, अपेक्षा ह्या प्रत्येक गोष्टीमध्ये असतातच रे. आपण ज्या वेळेला सकाळी उठल्यापासूनच आत्ता मला असं झालं पाहिजे, तसं झालं पाहिजे, पण ते किती, एकतर आम्ही जसं म्हणतो ना कुठल्याही गोष्टीला फार ताणून धरत नाही. झालं त्या वेळेपुरतं असतं, ते झालं की संपला विषय. पण मग हे ठीक आहे, पण आजकाल म्हणजे आता हे कुणीच वाक्य चुकलं नसेल की मी होते म्हणून टिकले किंवा मी तुझ्यासाठी हे केलं. आणि आजकाल पुरुष पण बोलतात मी पण तुझ्यासाठी हे केलं. मग असं झाल्यावर ते सॉर्ट आउट करायला कसं सॉर्ट आउट करता? काय त्याच्यासाठी काही फॉर्म्युला वापरता का, काही ट्रिक वापरता का, किंवा तसं होतच नाही? नाही म्हणजे असं अगदी वाक्य बोलण्याची वेळ येत नाही, पण ते रिअलाईज होतंच आपल्याला. एकमेकांना माहीत असतं की कुणी कुणासाठी काय केलंय आणि त्यामुळे ते उगाळायची गरज नसते, पण त्याची जाणीव दोघांनाही असणं गरजेचं असतं. आणि ती जर जाणीव असेल आणि त्या पद्धतीने अर्थात वाद होतात, भांडणं होतात आणि ती सगळ्यांमध्येच होतात, त्याला काही तुम्ही करूच शकत नाही. कारण दोन माणसं एकत्र आल्यानंतर ती 100% सेम टू सेम असूच शकत नाही. त्यांच्यात प्रत्येकात वेगळ्या गोष्टी असतात आणि त्या कोलाईड होण्याचे चान्सेस असतातच असतात. पण मग ते मी मगाशी म्हटलं तसं की कुठल्या गोष्टीला किती महत्त्व द्यायचं ह्याच्यावर होतं. म्हणजे एकदा एखाद्या दिवशी तर झालं की मला ते शांत व्हायला 10 दिवस जातात किंवा महिनाही जातो, मला ते विषय नको असतात परत, पण तो लगेच दुसऱ्या क्षणाला नॉर्मल असतो. तर ते प्रत्येकाच्या स्वभावानुसार आणि आपल्याला त्याची सवय होते ओव्हर द टाईम. आपण ज्यावेळेला एकत्र राहत असतो, अनेक वर्ष आपण एकत्र राहिलेले असतो, तेव्हा ती सवय होते आणि मग ते वादाचे मुद्दे हळूहळू सौम्य वाटायला लागतात. असं आहे. म्हणजे मला असं म्हणायचं की कोणाला काय केल्यानंतर बरं वाटतं ना, हे एकमेकांना ओळखणं फार गरजेचं असतं. की मी असं झाल्यानंतर मला खूप बरं वाटतं, हिला जर तसं बरं वाटते तर मग तसं ठीक आहे, राहू देत. मग तिला मी डिस्टर्ब करत नाही. 10 दिवस ती अशी जर असेल तर त्या दिवसात आपलं मी माझ्या पद्धतीने काय म्हणते असं वगैरे जे काय करायचं ते करतो.
हां, पण म्हणजे तिचा तो त्यातून पिरियड जर- आहे, तो पिरियड त्या प्रत्येकाचं शमण्याची एक प्रक्रिया असते, बरोबर की नाही? हां, म्हणजे त्या 10 दिवसांमध्ये आपण वेळ घेत होतो, की सोल्युशन मिळतायत का? तर नाहीच मिळणार हे एकदा आपल्याला रिअलाईज झालं, की आपण आपल्या आयुष्यात किती दिवस आपले फुकट घालवायचे. त्यामुळे मग आपण ते सरेंडर करतो. पण असंही होतं बऱ्याच वेळा, की काही गोष्टीत ज्यावेळेला आपण सरेंडर केलेलं असतं किंवा आपण माघार घेतलेली असते किंवा आपण म्हटलेलं असतं, की अरे नाही, हे घडणारच नाही आहे. तेव्हा असंही होतं, की समोरच्यानी पण तू जसं म्हणालास, की समजून घ्यायला हवं. तसं मला वाटतं, की समोरच्यानी पण त्या दृष्टीने विचार केला पाहिजे. म्हणजे हे गिव्ह अँड टेक आहे. सो ॲज अ कपल तुम्ही ज्यावेळेला संसार करत असता त्यावेळेला अ, बायकोच्या अपेक्षा काय आहेत, नवऱ्याच्या अपेक्षा काय आहेत. म्हणजे बायको सतत ती नवीन आलेली असते घरामध्ये. बरोबर. तिचं सगळी लाईफस्टाईल बदलून, लोकं बदलून ती नव्या लोकेशनला, नव्या लोकांमध्ये, नव्या नात्यांमध्ये स्वतःला पेरत असते आणि स्वतः ती मुरत असते त्या नात्यांमध्ये. त्यामुळे ज्या वेळेला तिला काही गोष्टी तिच्या पटण्याच्या बाहेरच्या असतात, तेव्हा मग जो मुरलेला आहे त्या नात्यांमध्ये, जी त्याची मुळापासून जन्मापासूनची त्याची नाती आहेत, तर मग सासरच्या सगळ्या गोष्टींमध्ये नवऱ्याने पुढाकार घेऊन काही गोष्टी सॉल्व्ह करणं खूप गरजेचं असतं. कारण नवीन सगळं असल्यामुळे त्या सुनेला तर ते शक्यच होत नाही, कारण ती स्वतःच सेटल होण्याचा प्रयत्न करत असते. म्हणून ते नवरा बायकोंचं ट्युनिंग असणं, दोघंही एका पेजवर असणं हे खूप महत्त्वाचं तेवढ्यासाठी असतं, की तुम्ही जर एका पेजवर असाल तर बऱ्याच गोष्टी सॉर्ट होतात. म्हणजे नॉट नेसेसरी भांडणच सॉर्ट झाली पाहिजे, पण एखादा डिसिजन असेल, तुमच्या घराच्या बाबतीत असेल, तुमच्या कुटुंबाच्या बाबतीत असेल, तर दोघं एका पेजवर असेल तर ते फ्रिक्शन कमी होतं आणि मग पटकन तुम्ही डिसिजनपर्यंत पोहोचता. पण वर्षानुवर्ष अशाही गोष्टी आहेत की ज्याच्यावर एकमत होतच नसतं. म्हणजे भले त्या सुनेला वाटत असेल की ह्या गोष्टी अशा घडल्या पाहिजेत तर सगळं छान होईल, पण ते समोरच्याला वाटत नसेल, मग ते फ्रिक्शन किती टाळायचं हा एक मुद्दा आहे. सो एका पॉइंटला असं होतं की त्या मॅच्युरिटीनेच गोष्टी हँडल केल्या पाहिजेत. आयुष्यभर आपण तसं नाही राहू शकत नक्कीच, किंवा नक्कीच. सतत अपेक्षांच्या ओझ्याखाली नाही राहू शकत. सो आपण आपल्याला क्लोजर दिलं पाहिजे कुठल्या तरी गोष्टींना. तर असे ते प्रत्येक टप्प्यावरचे मुद्दे आहेत. मग ते पर्सनली आपल्यालाच सॉर्ट करायला लागतात. म्हणजे त्याचे नियम नाही आहेत काही नाही, असं. नक्कीच. मी म्हणजे मध्यंतरी तुमच्या सरांच्या इंटरव्ह्यूमध्येच ऐकलं होतं की इनिशियली तुम्हालाही खूप डिफिकल्ट गेलं होतं ॲडजस्टमेंट करताना, कारण तुमची लाईफस्टाईल आणि सरांच्या घरातल्या गोष्टी खूप वेगळ्या होत्या. डिफिकल्ट नव्हतं गेलं ॲक्च्युली, पण वेगळ्या आहेत. म्हणजे आमच्याकडे जशी आमची न्यूक्लिअर फॅमिली आहे आईकडे, मग आई वडील आणि मुली एवढंच त्यांच्याकडे तसं होतं. त्यांच्याकडे मुळात एक जॉईंट फॅमिली होती आणि जॉईंट फॅमिलीमध्ये बऱ्याच गोष्टी असतात की ज्या सातत्याने घडतच असतात. कारण मी मगाशी म्हटलं असं की 2 माणसं एकमेकांसारखी नसतात, तर 10 माणसं तुमची एकमेकांसारखी असूच शकत नाहीत. नाही, करेक्ट. त्यामुळे त्या गोष्टी ओघाने येतातच जॉईंट फॅमिलीबरोबर. म्हणजे जसे त्याचे प्लस पॉईंट्स आहेत, जे खूप आहेत, की तुम्हाला सपोर्ट मिळतो, तुम्हाला प्रत्येक वेळेला नवीन नवीन काय म्हणूया, म्हणजे किचनचा मुद्दा घेतला तर नवीन नवीन गोष्टी शिकायला मिळतात, नवीन नवीन गोष्टी तुमच्या प्लेटमध्ये सतत असतात. म्हणजे खाण्याचं नाही म्हणते, पण इन जनरल. आणि छान गोष्टी घडत असतात. तशाच त्याचे निगेटिव्ह पॉईंट्स पण आहेत, की प्रत्येकाच्या स्वभावानुसार गोष्टी घडत असतात. अनेक माणसांना तुम्हाला आपापल्या पद्धतीने टॅकल करावं लागतं. तर हे सगळं मिळून एक ते जे समीकरण होतं ते ॲडजस्ट व्हायला जो पिरियड जातो तो जातोच. म्हणजे तुम्ही न्यूक्लिअर फॅमिलीतनं जॉईंट फॅमिलीत गेल्यानंतर प्रॉब्लेम असा नव्हता आला काही, पण ॲडजस्टमेंटचा पिरियड असतो आणि तो प्रत्येक नात्यात असतो, तर तो येतोच. आता तुम्ही जसं 29 वर्ष सोबत घालवत आहे, मग तुमच्याशी सहवासाची भाषा काय झाली का वेगळी अशी? कारण प्रेम म्हटलं की सहवास, आणि सहवास म्हटलं की त्याची एक लव्ह लँग्वेज असते, ज्याला आजकाल आपण लव्ह लँग्वेज म्हणतो. अशी काही सहवासाची भाषा झाली का तुमच्याकडे, की तुम्हाला त्या गोष्टी त्या अनुषंगाने कळून जातात पार्टनरच्या एकमेकांच्या? नाही, मला म्हणजे मुद्दा कळत नाही. हा म्हणजे त्याला असं म्हणायचं की न सांगता काही गोष्टी न सांगता कळण्यासाठी डोळ्यातनं पण कळतं की हे नाही आवडलंय किंवा म्हणजे मलाही नाही आवडलंय, हे पण मी सांगू शकते एका ॲक्टवरून. तसं ते आपण एकमेकांना म्हणजे बहीण भाऊ पण नाही का, अनेक वर्ष एकमेकांबरोबर असतात, त्यामुळे ते कळतच जातं आपल्याला. तो माणूस ओळखता यायला लागतो. ओके. नाही, आमच्या सहवासाची एक भाषा आम्हाला म्हणजे चांगलीच आमची लव्ह लँग्वेज म्हणजे एकतर आम्ही दोघेही एकमती नाही आहोत. ओके.
म्हणजे आम्ही प्रेमात पडलो एकमेकांच्या. ही एकमेव आमची एकमेकांना पटणारी आणि अशी गोष्ट आहे, एकमत झालेली गोष्ट. एकमत झालेली गोष्ट आहे. पण त्याच्यानंतर आमचं कधीही त्यामुळे आम्हाला आता हे कळून चुकलेलं आहे. त्यामुळे आता ते पैंतरे पण आमच्यासाठी जुने झालेले आहेत. तुझे की मी कधी तसे पैंत्रे बिंत्रे खेळत नाही. की समजा हिला एखादी गोष्ट नाहीच आवडत आहे, तर आपण नाही आवडत आहे ते आपण बरोबर नाही असं आपण म्हणून नाही नाही पण चांगलं तुला आहे असं वाटत असतं की ते तू असा उलटा पैंत्रा टाकून तू मला हो म्हणायला ते लावलंय. आता झालं, आता ते पण- पण कळायला लागलं ना. हा, पण मला माहित असतं की आता ह्याला हे हवंय तर ते हे करणं भागच आहे. आणि तसं करावं लागतं. हा, करावं लागतं पेक्षा आपण त्याच्यात जास्त ताणाताणी करून काय होत नसतं, म्हणजे साध्य होत नसतं. तर बरं. तेवढी एक आमची सहवासाची भाषा आम्हाला तोंडपाठ आहे. पण आत्ता अजून एक सध्या खूप मोठा ट्रेंड आहे. प्रेम म्हटलं की जस्ट दिसण्याकडे जातात लोक किंवा एक लुक कडे जातात, पण दिसण्यापलीकडे पण किंवा त्या मोहकतेपलीकडे पण काही प्रेम असू शकतं का? कारण ते लोकांना ना तसं माहितीच होत नाही आहे. लोकांना असं वाटतं नाही दिसायला म्हणजे मुलांच्या बाबतीत खूप चांगलं फिजिक्स पाहिजे, चांगली बॉडी पाहिजे, गोष्टी पाहिजेत, आणि मुलींच्या बाबतीत एक सुंदरता पाहिजे, नजाकत पाहिजे, एवढंच. आणि तिथेच गोष्टी अडकून राहत आहेत. मग त्याच्यामुळे त्यांना जसं तुम्ही म्हणालात की रिअल माणूस काय किंवा एकमेकांना समजून घेता येत नाही, ते होत नाहीये. तर मग तुमच्या लेखी किंवा तुम्ही असं काही ऑब्झर्व केलं का की त्याच्या पलीकडे प्रेम कसं असू शकतं, किंवा आजच्या नवीन लोकांना जर आपल्याला काही संदेश द्यायचा असेल किंवा सांगायचं असेल की त्याच्या पलीकडे प्रेम काय काय असू शकतं, किंवा ते कुठल्या कुठल्या गोष्टींमधून तुम्हाला बघता येतं? माझं म्हणणं आहे की माणूस पटला पाहिजे आपल्याला. मग म्हणजे यंग जनरेशनचं पण म्हणते की तुम्ही ज्या वेळेला एकत्र वेळ घालवाल तेव्हा मग आणि असं मला वाटतं की दुसऱ्या बाजूनी बघितलंच तर अशी पण उदाहरणं आहेत की खूप ज्यांचे काही काहींचे ॲक्सिडेंट झाले, बरोबर. ज्यांचे फेस पण म्हणजे डिस्टॉर्टेड फेसेस आहेत, अशा लोकांची पण छान छान लग्न झालेली आहेत, सेटल झालेत ते. त्यामुळे तुम्ही सहवासात येऊन एकमेकांची ओळख होऊन आपल्याला वाटलं की अरे ह्याच्याबरोबर मी किंवा हिच्याबरोबर मी छान राहू शकतो. ती जाणीव झाली की मला वाटतं आता डिसिजन घेतले जातात. म्हणजे अगदीच असं नाही आहे, पण आपण असं सांगू शकत नाही. म्हणजे माणसाला माणूस पटणं ही बेसिक गोष्ट आहे दिसण्या आणि असण्याच्या पलीकडे. नक्कीच. ती पटली तरच तो माणूस पुढे जाऊ शकतो. म्हणजे जर मला वाटत असेल की माझा नवरा हा असं जर मी केलेलं असेल, इमॅजिन असा असायला पाहिजे, आणि तो तसा असेल किंवा तो तसा नसताना जर तो पटला मला, तर ते पटणं तो माणूस म्हणून हे महत्वाचं वाटतं मला. मग त्या पुढचे बॅरियर्स जातात की तो कसा आहे, काय दिसायला. मग आपण त्या स्टेजला येतो की मग माझ्या पद्धतीने मी याला ग्रूम करू शकते, की मला हे आवडतं तर मी त्याला सांगू शकते की तू जिम लाव, तू बॉडी बिल्ड कर तुझी, किंवा तुझ्या त्या सवयी बदल. मग त्या प्रोसेसमध्ये आपल्याला माणूस कळतो की अरे ह्याला खरंच स्वतःवर काम करायचंय का, स्वतःवर वर्क करून त्याला छान व्हायचंय का, किंवा मी म्हणते ते त्याला पटतंय का. ह्या सगळ्या गोष्टी पटल्या की मला वाटतं ती. हा, आणि हा एक मुद्दा तर आहेच, हा तो बेसिक मुद्दा आहे. आणि दुसरा मुद्दा असं मला वाटतं की सौंदर्य ही तुम्हाला खूप छान फील करायला लावणारी गोष्ट आहे ना. बेसिकली कुठल्याही गोष्टीतलं सौंदर्य हे नेहमीच तुम्हाला भावणारं असतं. म्हणजे अरे ही काय गोष्ट सांगायची, मला अजिबात आवडत नाही, असं नाही होऊ शकत ना. नक्कीच नक्कीच. सुंदरता ही नेहमी भावणारीच गोष्ट आहे, आवडणारीच गोष्ट आहे. त्यामुळे प्रत्येक मुलाच्या मनात एक राजकुमारी असते, प्रत्येक मुलीच्या मनामध्ये एक राजकुमार असतो. आणि राजकुमारीच का असतात, कारण ते नेहमी राजकुमारी ही संज्ञाच आपल्याकडे सुंदर आणि वगैरे असं डौलदार, ऐटदार वगैरे असंच असतं आपल्याकडे. त्यामुळे ते असतंच. त्यामुळे मला असं म्हणायचंय की ज्यांच्या लेखी प्रेम ही दाखवण्याची गोष्ट राहत नाही ना, त्यांच्यासाठी हा मुद्दा गौण होतो. बरोबर. कारण ज्या वेळेला माझा प्रियकर किती सुंदर आहे, माझी प्रेयसी किती सुंदर आहे, ही जगासाठी म्हणून गोष्ट ज्या वेळेला होते ना, तिथे हा मुद्दा येतो. ओके. माझ्यासाठी आणि तिच्यासाठी हा जर प्रॉब्लेम नसेल तर मग त्यातला माणूस शोधण्याचा प्रयत्न होतो की हा किती चांगला माणूस आहे, ती किती चांगली माणूस म्हणून किती चांगली आहे, करेक्ट. हे शोधण्याचा प्रयत्न होतो. नाहीतर मग ते बाह्य सौंदर्य आणि बाह्य दिसणं ह्याच्यापर्यंतच सीमित राहतं आणि मग त्याचे प्रॉब्लेम्स पुढे जाऊन होतात. कारण शेवटी सगळ्यांचीच कातडी लोंबणार असते वयापर्यंत. नक्कीच, काय नक्कीच. तसंच शेवटपर्यंत टिकणार नसतं. सौंदर्य ही गोष्ट नाशिवंत आहे, ती कधीतरी कोमेजणार आहे. बरोबर. बरोबर ना.
त्यामुळे जसं म्हणतो ना, असं म्हणतात की जीवन हा एक प्रवास आहे. जीवन आणि मृत्यूचा, जन्म आणि मृत्यूचा, म्हणजे उमलण्यापासून ते कोमेजून जाण्यापर्यंतचा. तसंच प्रेम हा सुद्धा एक प्रवास आहे, आहेरे आणि नाहिरेचा, म्हणजे आसक्तीपासून विरक्तीपर्यंतचा, आणि तो अटळ आहे. नक्कीच. त्यामुळे आपण कितीही म्हटलं तरी आसक्ती वाटता 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 कधी माणूस विरक्तीकडे जायला लागतो. काय काय जणांच्या बाबतीत ते होत नाही, पण जेव्हा जोडीदारापैकी एक निघून जातो, शेवटी काय सगळे आपण अमरत्व नाही घेऊन घेऊन आलो. जन्माला आलेलो नाही. एक कोणतरी लवकर जातं, मग ते गेल्यानंतर एक दरी निर्माण होते ना, आता माझं प्रेम थांबलं आहे. सो विरक्तीपर्यंत जाता आलं पाहिजे तुम्हाला, म्हणजे प्रेम करता करता विरक्त होता आलं पाहिजे तुम्हाला जगण्यामध्ये. प्रेम तर करतो आहोत, बरोबर. पण आता ते अवलंबून राहणं जे आहे एकमेकांवरती, त्याच्यापासून थोडंसं डिटॅच होता आलं पाहिजे, म्हणजे मग त्रास होत नाही तो माणूस ज्या वेळेला जातो त्यावेळेला. तर त्याची सुरुवात आपण आधीपासूनच करावी लागते. सो तसं आहे ते. नक्कीच. पण आता मला असं वाटतं का की टेक्नॉलॉजीमुळे प्रेमाचे रंग बदलतात किंवा प्रेम बदलतं असं जाणवतं का तुम्हाला? कारण तुम्ही मला वाटतं तो एरा पण पाहिलाय लैला मजनूचा, आणि आजचा मेसेजिंगचा एरा पण बघताय हो, तुम्ही. हो, हो. आता सोपं झालं आहे सगळं डेफिनेटली. म्हणजे प्रेम व्यक्त करणं, प्रेम एकमेकांपर्यंत. आणि तो मोकळेपणा आणखीन वाढलेला आहे आता बेसिकली. पण मग त्यातली गंमत कुठेतरी ती त्यांनी घेतली नाही आहे, की जी हे नसताना म्हणजे ती जी घालमेल असायची की अरे फोन पण नाही करता येत, आता भेटता पण नाही, कसं भेटणार, कधी भेटणार हेही माहिती नाही आहे. ती गंमत जी होती ती मिस होती आहे. बाकी तसं आता त्यांच्या जनरेशनला ते ह्या सगळ्या वातावरणातच वाढले आहेत. त्यांच्या हातात शाळेत असताना पण फोन होते आणि ते तेवढे एकमेकांना, म्हणजे तिथपासून त्यांना सवयच आहे ह्या सगळ्या गोष्टींची, तर त्यांना त्याच्यात वेगळं काही वाटणार नाही. म्हणजे ही पद्धतच आहे आजकालच्या पिढीची, त्यामुळे ती वेगळी नाही वाटणार. किंवा आपण काही वेगळं करतोय, आपण फार बरोबर. एकमेकांना आधीपासूनच ओळखून आहोत किंवा आपण ओळखतो एकमेकांना आणि आपण ओपनली एकमेकांना मेसेज करतोय, हे त्यांना काही वेगळं वाटणार नाही, कारण त्याच कल्चरमध्ये ते वाढलेले आहे बरोबर. आताची. पण ही गंमत त्यांना कळणारही नाही की जेव्हा हे सगळं नसताना आपण एकमेकांना कसं मिस करणार आहोत किंवा आपण कसं प्रेम करतो एकमेकांवर. तर ते टेक्निकल गोष्टी जशा काय म्हणू, टेक्नॉलॉजी जशी Evolve. इम्प्रूव्ह नाही म्हणता येणार, पण जशी नाही, आता काय झालं आहे, आता ना ती फक्त संज्ञा राहिलेली आहे. मिस करतो, मिस करणं एवढं लिहिलं की संपतं आहे सगळं. ॲक्च्युअल मिसिंग काय आहे ना, ते जोपर्यंत तुम्ही अनुभवत नाही ना ती तोपर्यंत भावनाच नाही येत नाही नाही. नाही नाही नाही. आणि ती काय म्हणूया, ती त्यावेळेला खूप होती. मिस करणं काय असायचं ना, म्हणजे आम्ही दिवसभर एकत्र घालवायचो, बरोबर. म्हणजे ही समजा माझ्याकडे आली करी रोडला, लोअर परेलला आली की लोअर परेलवरनं ही डोंबिवलीला जायचं म्हणून स्टेशनला मी सोडायला करी रोडला जायला लागायचं. तर मग करी रोडला गेलो की जेवढा वेळ घरी भेटायला आलेलो असू ना, त्याच्या 6 पट 7 पट आम्ही तिकडे स्टेशनवरती घालवायचो. म्हणजे समजा 3-3:30ला घरातून निघाली आणि मी स्टेशनला सोडायला गेलो, तर रात्री 9 वाजेपर्यंत आम्ही स्टेशनवरतीच बसलेलो असायचो. बोलतोय किती काय किती हा मुद्दा नाही, पण आता ही जाणार, गेल्यानंतरची जी हुरहुर आहे तिला माझी लागणारी किंवा मला तिची लागणारी, ही हुरहुर अनुभवण्याचाच भाग आहे, नक्कीच. बरोबर की नाही. तो नुसतं मी ही गेली आणि मी नुसतं लिहिलं आय एम मिसिंग यू अ लॉट, ह्याच्यामध्ये मजा नाही, मजा नाही. तर ते जे दुःख आहे ना, ते पाहिजे तुमच्या आयुष्यामध्ये, कारण दुःख हे पाहिजेच, हो. वेदनाही पाहिजेच. वेदनेशिवाय तुम्हाला सुखाची अनुभूती काय आहे, ती भेटल्यानंतरचा, पुन्हा भेटल्यानंतर जो प्रत्यय आहे तो तुम्हाला कसा येईल मला सांग. तो आनंद, त्या आनंदाची जाणीव तुम्हाला होणारच नाही ना. नक्कीच. हां, म्हणजे असं मला आहे. पण इथे हे नमूद करायला आवडेल की हां. आमच्या जनरेशनमध्ये ना आम्ही शब्दांवर जास्त आहे की आय लव्ह यू हां. 3 शब्द टाईप करून ते देतोय, हो, पण हो, मग हो, ऍक्च्युली हो. त्याचं ते टाईप करताना हां. ती प्रेमाची भावना आहे का, किंवा बरोबर. मला थोडंसं डिप्रेस फील होते पण हां. ऍक्च्युली डिप्रेसची भावना आहे का, किंवा बरोबर, जी आपण बरोबर. म्हणतो ना की जी तुम्ही लोक बोलतात ते खूप आत रुजलेल्या भावना आहेत. Correct, इतक्या त्या रुजलेल्या नाहीत, त्या खूप correct. अशा सढळ होत चालतात की बरोबर. पटकन लिहिलं आणि ते गेलं. बरोबर, किंवा बरोबर. रील शेअर करताना पण ते उथळपणा तेवढंच, हां, उथळपणा उथळपणा जास्त खूप जास्त आहे. झालेला आहे. नक्कीच. ती डेप्थ जी आहे, प्रेम म्हटलं की त्याला एक खूप
आंतरिक खोली आहे त्याला, खूप डेप्थ आहे. तर ती जोपर्यंत तुम्ही अनुभवत नाही तोपर्यंत तुम्ही प्रेमात पडणं आणि मग नाही हा माणूस माझ्या आयुष्यात नाही राहिला तर काय होणार आहे ह्याने जगणं नाही नकोसं करून टाकते ती भावना. म्हणजे त्यावेळेला माणसं रडायची, का रडायची? ह्या मुली तर मी कित्येक वेळेला भेटल्यानंतर भेटून डसा रडतायत. कुठं हे आत्ता कुठे जाणवतंय? गेला अमेरिकेला 2 वर्ष, गेलाही जाऊ दे, इकडे गेलं ओके ठीक आहे, कसं आहे सावरी, ओके बाय, चालू राहतं. तर म्हणजे ते कमी आहे असं मला म्हणायचं नाही, पण जसं मी म्हणतोय की ती गंमत गेली आहे. नक्कीच. पण मे बी ते आपल्याला वाटत असेल, म्हणजे त्यांना मला- येत असेल, नो मला असंही त्या वाटतं पिढीचं आहे की ते अर्थात. त्या पिढीला म्हणजे तुम्हाला ती सवयच आहे किंवा त्याच्यातच तुम्ही वाढलाय, तर तुमची परिभाषाच ती आहे प्रेमाची किंवा फिलिंग्सची तुमची परिभाषाच ती आहे. त्यामुळे तुम्हाला त्या तेवढ्या ह्याच्यात सुद्धा तुम्ही मिस करत असताना तुमचं व्यक्त होणं तसं असेल, जे आम्ही आमच्या वेळेला वेगळ्या पद्धतीने होतो. तर ते पिढीचं भावना आहेत आणि त्या इमोशन्सशी तुम्ही कनेक्टेड आहात. तर आम्हाला आता असं वाटतं की अरे यांना काही वाटत नसेल किंवा यांना खूप सोपं झालंय. मे बी तुमच्यासाठी ते कठीण असूच शकतं. नक्कीच नक्कीच. पण मग आता त्याच्यात थोडंसं असं पण असेल की जे उथळ झालं त्याच्यामुळे आमचा प्रत्येक गोष्टीकडे बघण्याचा दृष्टिकोन पण तेवढा शॉर्ट टर्म तुम्ही झालाय. मला वाटतं तुम्ही उथळपेक्षा उथळ आम्हाला जर आता मी उथळपेक्षा प्रॅक्टिकल खूप Practical. आहात. जास्त. आणि ते एका दृष्टीने वाईट आहे असं नाही, मला चांगलंच वाटतं. कारण आता जसं हा म्हणाला की लॉंग टर्म नाही, लॉंग डिस्टन्स रिलेशनशिप्स आता आहेत, ज्या वर्क होतात चांगल्या पद्धतीने. पण त्याला तुम्हाला माहिती आहे की आता हा किंवा ही पर्याय जर नाही. बाहेर गेली नाही किंवा या ठिकाणी गेली नाही तर त्याची ग्रोथ होणार नाहीये. बरोबर. मग दुसरा पार्टनर जो असतो तो त्याच्या ग्रोथवर फोकस करतो किंवा त्याला प्रायोरिटी देतो. तर मला वाटतं की एका दृष्टीने चांगलंच आहे की तुम्ही एकमेकांचा विचार करून तुम्ही लॉंग डिस्टन्स रिलेशनशिपमध्ये आहात आणि तुम्ही ते ॲक्सेप्ट केले. तर तो उथळपणाच्या पेक्षा प्रॅक्टिकल जास्त होत चालली ही पिढी. चुकून बोललो मी. नाही तो पण म्हणाला उथळ आहे, तर त्याच्यावर मी म्हटलं की उथळपेक्षा प्रॅक्टिकल होणं अप्रोच प्रॅक्टिकल आहे. मग त्याच्यात तो आम्ही जो ओलावा भावनिक ह्याच्यापेक्षा इमोशन्समध्ये अडकून न राहता आपण राहण्यापेक्षा, हां. प्रॅक्टिकल गोष्टींचा, आणि ही काळाची गरज आहे. सी मला असं म्हणायचं आहे की कुठल्याही पिढीला कोणीही कधीही दोष देऊ नये. नाही नाही. आमच्या आधीची पिढी होती ती फार वेगळीच होती ना. ते तर अव्यक्तच प्रेम होतं. बरोबर. त्यांनी कधी आमच्या आईवडिलांनी एकमेकांकडे कधी काय प्रेम व्यक्त केलं असेल नसेलच. त्यांनी आईवडिलांनी लग्न लावून दिलेले त्या माणसाबरोबर संसार करणं फार अवघड गोष्ट आहे ती, आणि तो शेवटपर्यंत निभावणं. 4-4, 5-5 मुलं, 6-6 मुलं, त्या सगळ्या मुलांचं सगळं आईने करणं, वडिलांनी त्या जबाबदाऱ्या पार पाडणं, या मुलाचं शिक्षण झालं आता दुसऱ्या मुलाचं फार कठीण होतं ते सगळं. पण तरी ते त्यांनी प्रेमापोटीच ते केलेलं आहे संपूर्ण. मग त्याच्यानंतरची एक पिढी आली की जी प्रेमात पडली आणि ती प्रेम फार काळ त्यांचं चाललं आहे आणि मग प्रेमात पडून मग त्यांचे संसाराकडे लागणं. अशा त्या वेगवेगळ्या पिढ्या दर पिढ्या ते सगळं प्रेमभावना जी आहे ती सगळी बदलत गेली. आणि आत्ताचं जसं ही म्हणते तसं उथळ नाही म्हणता येणार. जसं आपण म्हणतो की खूप प्रॅक्टिकल ॲप्रोच ह्या पिढीचा आहे, आणि तो प्रॅक्टिकल ॲप्रोच गरजेचा आहे, कारण त्यांच्याकडे वेळ नाही आहे. वेळ ज्या सगळ्यात काही महत्त्वाचा आयुष्यामध्ये असेल ना तर तो वेळ आहे, की जो आपण हातात धरू शकत नाही, तो धरता येत नाही, तो कायम पुढे सरकत राहतो. जसं मी खूप छान ऐकलं होतं की समजा एखाद्याला सांगितलं की जा तुम्ही नदीच्या पाण्यात आंघोळ करून या म्हणून, तर आपण नदीच्या पाण्यातनं आंघोळ करून येतो बरोबर, आणि नाही हो बरोबर नाही केली तुम्ही, जा काय बरं वाटलं का, छान वाटलं, तर हो छान वाटलं, नदीच्या पाण्यात आंघोळ नव्हती केली, छान वाटलं ना, मजा परत जाऊन या, परत करून या. तर मी त्याच पाण्यात जाऊन मी मघाशी जो क्षण अनुभवला तो मी आता पुन्हा नव्याने वेगळा क्षण अनुभवेन, कारण ते जे पाणी होतं ते पाणी वाहून गेलेलं आहे, पाणी थांबत नाही आहे ना. सो काळ हा वाहत चाललेला आहे, त्यामुळे आपण तिथे थांबून राहू शकत नाही. तर तो जो मुद्दा आहे ना तो आत्ताच्या पिढीच्या हातातला फार कमी वेळ आहे, त्याच्यामुळे जरा त्यांचे प्रॉब्लेम होतात की मी हे बोलू कधी, मग आता पटकन बोलून मोकळा होतो. अरे 1 वर्ष 2 वर्ष घालवली तर कदाचित मे बी हे माणूस माझ्या हातातनं जाईल, म्हणून मग ते पटकन बोलून मोकळे होतात. आणि जसं म्हणतो की एखादा प्रॉब्लेम सॉल्व करण्यासाठी सुद्धा त्यांच्याकडे तेवढा वेळ नाही आहे. अरे नाही यार, समजून घे ना तू,
असं जे त्यांच्याकडनं होतं ना, ते त्याच्यामुळेच होतं. त्यांची सहनशीलता थोडीशी त्या वेळेच्या ह्याच्यामुळे थोडीशी अशी मर्यादित कमी झालेली आहे, झाली. कमी झालेली आहे, संकोचलेली आहे. पण आता जसं आम्ही तुम्हाला एकमेकांना सपोर्ट करताना बघतो, म्हणजे रील असू द्यात किंवा सिरियल्स असू द्यात, आणि आता नाटक पण आहे हो, आपलं, हो. ज्याच्यातही आम्ही बघतो की हां. खूप वेगळं असतं. तर हे वेगवेगळे जॉनर करताना तुम्हाला असं काही वेगवेगळं गोष्टी जाणवतात का, किंवा तुम्हाला असं काही वेगवेगळं प्रेम जाणवतं का, किंवा ते जॉनर करताना तुम्हाला एकमेकांची साथ कशी मिळते? कारण रील्स खूप वेगळा जॉनर आहे, बरोबर. नाटक टोटली वेगळा जॉनर हो, आहे, हो, हो. त्याच्यानंतर सिरियल्स किंवा टी व्ही शोज हा खूप वेगळा जॉनर आहे. पण त्याच्यात तुम्हाला एकमेकांची साथ कशी मिळते, किंवा तुम्ही ती कशी देता? हो, डेफिनेटली. कारण ना बघ, प्रत्येक माध्यमाचं जसं म्हणूया आपण फायदे आहेत, तोटे आहेत, जसं काही असेल ते. पण मला असं वाटतं की त्या प्रत्येक माध्यमाकडे जर तुम्ही छान बारकाईने बघितलेत आणि त्याचा अभ्यास करून जर तुम्ही करायला लागलात, तर आनंददायी आहेत प्रत्येक माध्यम. म्हणजे अगदी आपण मालिकांपासून घेऊया. मालिकांमध्ये आम्ही समजा जर नवरा बायको म्हणून काम करतो असू, तर मालिकांमध्ये तर रोजच काय घडतं ते, म्हणजे जे जगतो आपण त्या पद्धतीने, रोज जेवायला बसतं आहे, डायनिंग टेबलवर बसायचं आहे, मग रोज कामावर जायचं आहे, मग अशा सगळ्या गोष्टी ज्या रोजच्या करतो. जीवनामध्ये आपण बरोबर. व्यक्तिशः करतो, त्या सगळ्या मालिकांमध्ये करायला लागतात. सो तिकडे देखील ते आम्हाला एकमेकांशी कसं वागायचं आहे, काय करायचं आहे, ते कॅरेक्टरनुसार जे असेल ते करावं लागतंच. पण ते नॅचरल कसं होईल, ते होण्याकरता, ते नैसर्गिक कसं होईल, त्याच्याकरता आपले जे अनुभव असतात ते अनुभव त्याच्यामध्ये ओतले की मग ते जास्तीत जास्त नैसर्गिक होतं. तर तो सुद्धा खूप आम्हाला आनंददायी असाच हे असतो तिकडे करताना. म्हणजे काही वेळेला असं होतं ना की एखादी गोष्ट मी पाणी असं बरं, आणि अर्धवट ठेवू नकोस रे पाणी, असं समजे, अरे हो ना यार, हे तिकडचा सीन आहे. हां. असं ठेवलं तर ह्या अशी अशी एवढी कशाला रिॲक्ट होते ही, हां, असं ही नाही, ही कॅरेक्टर म्हणून जर अशी रिॲक्ट झाली तर म्हणलं थोडं कमी कर, थोडंसं आत्ता जी रागवलीस ना त्यापेक्षा आम्ही एकमेकांना समजतो, एवढं नाही आपण एकमेकांशी करत. म्हणजे जनरली नवरा बायको एवढं नाही करणार, अरे पाणी टाकू नये रे, हे पण स्वभावानुसार काय केलं जाईल ह्या पद्धतीने ते केलं जातं. सो असे मुद्दे जे असतात ते मालिकांमध्ये होतात. ओके. नाटकामध्ये तर काय, नाटकामध्ये नाटक येण्याच्या अगोदर त्याच्या तालमी होतात बरोबर. सगळ्या, बरोबर ना. आणि मग फायनल आता काय करायचं आहे तर ते तिकडे जाऊन सगळं एकदा ठरतं पूर्ण. मग त्या प्रोसेसमध्ये बऱ्याच वेळेला खूप उपयोगी पडतं की ही सांगते की हे जरा जास्त होतं आहे, हे कमी होतं आहे, ही इमोशन जरा कमी कर, हे लाऊड होतं आहे, व्हॉट एव्हर जे एकमेकांचं बरोबर. आहे ते आम्ही तालमींच्या प्रोसेसमध्येच सांगतो. आणि मग प्रयोग, नाटकाचा प्रयोग हा दर दिवशी तुमचं त्या दिवशी मानसिक संतुलन कसं आहे, मनोवस्था तुमची कशी आहे, सकाळी उठल्यानंतरपासून ते प्रयोगाला जाईपर्यंतची, त्याच्यावरती तुमचा प्रयोग कसा होणार हे अवलंबून असतं नक्कीच. ॲक्च्युली. कारण कितीही म्हटलं सगळे माझे डायलॉग पार्ट आहेत, अमुक आहे तमुक आहे, तरी शेवटी एक शरीर तुमचं असतं. त्या शरीराची तुमची जेवलायत काय, खाल्लंयत काय, तुम्हाला त्यामध्ये डेकर येत आहेत का, अमुक ह्या सगळ्या गोष्टी काउंट करतात त्या हो, ह्याला. नक्कीच. कळलं की नाही. किंवा तुमचं पोट थोडंसं दुखते, बायकांचे किती प्रॉब्लेम्स असतात, त्यांच्या गोष्टी असतात, त्यांची मानसिक ही त्यावेळेला बरोबर नसते. अशा वेळेला तुम्हाला तरी देखील जे ठरलं आहे त्या पद्धतीने ते करायचं, हे फार मोठं आव्हान असतं. आणि ते नाटकामध्ये दोघं एकत्र असताना खूप छान पद्धतीने पेलं होतं. म्हणजे मला पटकन कळतं की आज अरे थोडी शक्ती कमी पडते आता मध्ये. एका मधल्या प्रयोगाला मी नाही म्हणतो की हा सीन खूप चांगला होता, पण आज काय तुला थोडंसं लो फील होतं आहे का? नाही नाही, मगाशी सीन, हां. सो त्याच्यामुळे ह्या गोष्टी कळतात. आणि मी जसं म्हणतो प्रत्येक माध्यमाला आम्हाला एकमेकांना ते उपयोगी असंच आहे. बेसिकली प्रत्येक माध्यमामध्ये आम्ही त्या माध्यमाचा तशा पद्धतीने, चांगल्या पद्धतीने उपयोग करून घेतो. रील्सचं तू म्हणतोस, आम्हाला एकमेकांना तो वेळ खूप छान एकमेकांचा असा व्हावा म्हणून आम्ही ते करतो आणि ते आम्ही आनंद घेतो त्या गोष्टीचा. त्यामुळे आम्हाला आनंद होतो, मग बघणाऱ्यांना आनंद झालेला बघून आणखीन आनंद होतो. अरे बाई याने काय लिहिलं आहे त्यांनी पण. सो प्रत्येक माध्यमाचा आम्ही खूप छान आनंद घेतो. नक्कीच. पण मला वाटतं तुमच्या दोघांकडे बघितलं,
प्रेम किती अडॅप्टेबल पण असू शकतं हे जाणवतं, कारण तुम्ही ते प्रत्येक सिच्युएशनमध्ये अडॅप्ट करून घेत घेत पुढे येतं किंवा ते तसं हे करतं. म्हणजे टेक्नॉलॉजी म्हणा, बाकीच्या गोष्टी म्हणा, किंवा जसं तुम्ही मगाशी पण म्हणाल संसार आणि त्या गोष्टी, तर ते मग तुमच्यासाठी किंवा आता जर कोणाला सांगायचं असेल की अडॅप्टेशन कसं करताय किंवा ते केलं का पाहिजे, तर काय असेल? मला असं वाटतं की म्हणजे प्रत्येक गोष्ट आपण त्याची व्याख्या देऊन किंवा ती इलस्ट्रेट करून समजून घेण्याची गोष्ट नाही आहे. अनुभवातनं आणि आपल्याला कुठे छान वाटतं ह्या गोष्टी, त्यामुळे कुठलीच व्याख्या न करता, व्याख्या तर नाही नाही नाही, नाहीच. म्हणजे इन हां, जनरल हां. मी सांगते की ओके. कुठल्याच गोष्टीची कधीच व्याख्या न करता आपापल्यानुसार आपण ते सूत्र मांडणं गरजेचं असतं. ते मांडलं गेलं की मग ते सगळ्या गोष्टी सोप्या होऊन जातात. तशी आहे ती. हां, जसं म्हणजे ना एका व्याख्यानामध्ये मी असं ऐकलं होतं, अभय बंगांचं व्याख्यान ऐकताना ते असं म्हणाले होते की माणसाने स्वतःचा शोध घ्यावा. ते फार महत्त्वाचं आहे. आणि ते नेहमी म्हणायचे की सेल्फ इज लाईक अ रे ऑफ लाईट, बरोबर ना? म्हणजे प्रकाश किरण तुम्हाला दिसतो का? नाही, प्रकाश किरण दिसत नाही, पण तो ज्यावेळेला एखाद्या अडथळ्यावर आदळतो त्यावेळेला तो प्रकाशमान होतो, बरोबर ना? त्यामुळे तसंच आहे ॲक्च्युली. आपल्या स्वतःचा शोध तुम्ही जोपर्यंत कुठल्या आव्हानांचा, कुठल्या संकटांचा, कुठल्या चॅलेंजेसचा जोपर्यंत सामना करत नाही ना, तोपर्यंत तुमच्यातल्या क्षमता, तुमच्यातल्या ज्या काही शक्यता आहेत ना, त्या शक्यता तुम्हाला तपासून बघता येणार नाही. त्यामुळे तो स्वचा शोध जो मी काय ह्याचा शोध तुम्हाला प्रत्येकालाच घ्यावा लागतो. आणि तो ज्यावेळेला प्रत्येक माणूस घेतो ना, त्यावेळेला मग ती दोन माणसं त्यांना माहिती असतं की मी हा आहे, ही आहे, आणि हीच आहे आणि मीच आहे. मग तिकडे क्लॅशेस होत नाहीत, मग प्रॉब्लेम होत नाही. नक्कीच. पण आता हे असताना हं. बऱ्याच असं होतं ना की हे सगळं आहे मान्य, पण मी करिअरला खूप प्राधान्य देतो आणि एक व्यक्ती देत नाही. पण मग आत्ताचा परिस्थिती आपण बऱ्याच बघतो की खूप सारे डिवोर्स याच्यामुळे होतात किंवा खूप साऱ्या गोष्टी होतात की नाही त्याचं खूप करिअर फोकस आहे, मग मला माझं करिअर करता येत नाही किंवा हे नाही. पण मग तुमच्याकडे बघितलं आम्हाला जाणवतं की नाही तुम्ही दोघांचं करिअर खूप म्हणजे व्यवस्थित असतं किंवा तुम्ही ते त्या गोष्टीनुसार केलेलं आहे व्यवस्थित. बरोबर. जसं आता कधी मॅमची मालिका चालू असेल किंवा तुमचं कधी नाटक नाटक. चालू असेल आणि तुमच्या डेट्स पण मॅच होत आहेत किंवा ओव्हरलॅपही होत असतील, बऱ्याचशा गोष्टी इन बिटवीन प्रॉब्लेम असेल, तरी तुम्ही एकमेकांना ती साथ देता, नाही गो अहेड कर बरोबर. आणि आम्ही आहोत सोबत. पण तसं बाकीच्या फील्ड्समध्ये होताना जाणवत नाही. मग ते तुम्ही कसं करता बेसिकली? दुहेरी जबाबदारी आहे ना, ती स्त्रीवरती जास्त आहे. बरोबर ना? म्हणजे घरी सांभाळायचं असतं आणि तिथली बाजूही सांभाळायची. म्हणून मी तिच्याकडे बघतो नेहमी की तिच्याकडे याच्यापेक्षा चांगलं, माझ्यापेक्षा चांगलं उत्तर तिच्याकडे असू शकतं नक्कीच, समोरच्या माणसाला जर सांगायचं असेल तर. म्हणजे उदाहरणार्थ मी नेहमीच सांगतो की मला एक इंटरव्ह्यू तिचा मी चालू होता आणि मी समोर बसलो होतो, मी इंटरव्ह्यूमध्ये त्या नव्हतो. आता हे तिचं उत्तर मी कधी ऐकलेलं नव्हतं. त्या इंटरव्ह्यूमध्ये मला वाटतं सुलेखाच्याच इंटरव्ह्यूमध्ये सुलेखाने तिला असं विचारलं की ऐश्वर्या, तुझं नाव आधीचं पल्लवी होतं, हो ना? हो. मग पल्लवीचं ऐश्वर्या झालं, तू नाव का बदललंस? ते मग मला आवडतं, मला असं काही नाही. एकतर मी पल्लवी म्हणून मी माझं जगायचं होतं ते जगले ना. आता पुढचं मला ह्याच्याबरोबर किंवा एका नवीन घरात जाऊन मला एक नवीन अस्तित्व मिळणार आहे, तर ते वेगळ्या नावाने जर मला प्राप्त करता आलं तर ती उत्तम चांगलीच गोष्ट आहे. आणि तिथे तिने एक गोष्ट सांगितली की मला आणखीन एक गोष्ट आवडली ऐश्वर्या नावामागची अशी की पल्लवीची मी ऐश्वर्या झाले, तर ऐश्वर्या हे अभिनय नाव मला धारण करून दिलेलं आहे, त्याने नाही ठेवलेलं आहे. तर माझी नणंद जी आहे तिने अवीला सांगितलं होतं की ऐश्वर्या नाव ठेव, ऐश्वर्या खूप आवडतं. तर मला असं वाटतं की मी त्या घराचा उंबरा ओलांडण्याआधीच मी ज्यावेळेला तो ॲक्सेप्टन्स दिला, त्यावेळेला मी त्या घराला स्वीकारला, हा विश्वास मी त्यांच्या मनामध्ये उंबरा ओलांडायच्या आधीच निर्माण केला. सो हे ज्यावेळेला सांगितलं तिने त्यावेळेला मी समोर बसलो, तर मला ही माहीत नव्हती गोष्ट. पण तिने तिच्या मनातली गोष्ट त्यावेळेला सांगितली आणि आय गॉट चोक्ड की म्हटलं की अरे, आपलं माणूस इतका दूरचा विचार त्या वयामध्ये देखील करू शकतो. सर मला असं म्हणायचं की हे तसंच असतं, कळलं की नाही? तर त्यामुळे स्त्रीवरती ह्या दोन जबाबदाऱ्या असतात. त्यामुळे ती हे चांगलं सांगू शकते की ते कसं ॲडजस्ट करावं किंवा काय करावं. ॲडॅप्टेबिलिटीबद्दल तू जे म्हणतो आहेस की दोन वेगळी क्षेत्रं आहेत, मग त्या दोन वेगळ्या क्षेत्राला दोन माणसांनी एकमेकांना, वेगळी क्षेत्र असेल तरी कामाची वेळ
आणि काम हे ज्याचं त्याचं तेच असतं आणि तो तोच माणूस करत असतो. याचं काम काय तो जाऊन करणार नाही किंवा माझं काम आता ही आम्ही एका क्षेत्रात असलो तरीही नाही करू शकत. नक्कीच. सो त्याच्या पलीकडे जाऊन थोडासा विचार झाला पाहिजे. ते हीच चांगलं सांगू शकेल त्या बाबतीमध्ये. प्रेशर दिल्यासारखं केलंय का? नाही, मला आता काही सुचत नाही आहे. पण करिअरच्या बाबतीत मला असं वाटतं की आपण एकमेकांना सपोर्ट केलाच पाहिजे. आणि त्याच्यात मला असं म्हणजे आपण बोलताना मला मूळ मुद्दे माझे पण विसरले जातात की नक्की तू काय नाही, त्याला तेच म्हणायचं होतं की तुम्ही दोघं कसं ॲडजस्ट किंवा कसं support करता एकमेकांना. करिअरच्या करिअरच्या बाबतीत बाबतीत. ना, हां. तसं तो म्हणतो की वेगवेगळ्या क्षेत्रातली माणसं बरीच असतात. म्हणजे 2 नवरा बायको वेगवेगळ्या क्षेत्रातले, तर त्यांच्यामध्ये जरा प्रॉब्लेम होतो थोडासा. सपोर्ट करायला म्हणजे Support किंवा करण्याच्या आजकाल आपण बघतो ना बाबतीमध्ये. की जनरली कसं असतं, एक असतं बाई आणि मेल आणि फिमेल आहेत आणि मेलला क्वचित एखाद्या वेळेस प्रमोशन नाही मिळत किंवा फिमेलला लवकर मिळतं पण किंवा तसं आमच्या बाबतीतही म्हणजे आमच्या करिअरमध्ये पण असतातच हा नाही गोष्टी. असतच नक्कीच. पण शेवटी तेच आहे की आपण एकमेकांच्या करिअरचा जेव्हा रिस्पेक्ट करतो किंवा माणूस म्हणून आपण एकमेकांचा जेव्हा रिस्पेक्ट करतो ना, तेव्हा आपण त्या गोष्टी आपल्या म्हणजे एक कपल ही एक एक टोटल एक आयडेंटिटी आहे. स्वतः एक दोघं मिळून एक आहेत असं मला वाटतं. आणि त्याच्यात मग ह्याची प्रगती झाली, ह्याला प्रमोशन मिळालं, ह्याला कुठेतरी आणखीन चांगला जॉब मिळाला, तर ते मला आवडलंच पाहिजे. म्हणजे मला आवडतं कारण तो म्हणजे मीच आहे, माझंच एक्सटेन्शन आहे ना ते. सिमिलरली त्याच्याकडूनही ते बायकोसाठी झालं पाहिजे की मला मी आता ह्या जॉबला इथेच आहे पण ती छान पुढे पुढे जाते, तर ती तुझंच एक्सटेन्शन आहे ना, तर तुला ते छान वाटलं पाहिजे. हे जेव्हा एकमेकांबद्दलचं समजून घेतलं जातं ना, तेव्हा ती गणितं सुटतात. किंवा मग आपल्याला काय म्हणूया की असं हे नाही वाटत की मी डिसअपॉइंट झालो, अरे तिचंच फक्त, मग ते क्लॅशेस होत नाहीत, मग डिवोर्सपर्यंत गोष्टी जात नाहीत. तर ते एक जरा पाळलं ना आपण ते समीकरण, तर ते सोपं होईल की माझ्या दृष्टीने मी प्रगती करते ना, मग भले मी आत्ता 1 रुपयापासून 10 रुपयापर्यंत आले, त्याच्या दृष्टीने तो प्रगती करत 1 रुपयापासून 100 रुपयापर्यंत गेला. पण ठीक आहे, माझ्या बाजूनी मी प्रगती केलीच आहे की 10 रुपयापर्यंत. त्याच्यात समाधान मानून आपण आपला ग्राफ क्रिएट करणं, आपण आपल्या ग्राफनी वरती जाणं. कंपॅरिझन जिथे येतं ना, तिथे तो प्रॉब्लेम यायला सुरुवात होते. ज्या वेळेला आपण कम्पेअर करत नाही आहोत, मी माझ्या दृष्टीने मला करायचं आहे, माझी प्रगती माझ्या दृष्टीने मी प्लॅन केली आहे ना, त्या पद्धतीत मी जाईन पुढे. माझी प्रगती ही ह्याच्या प्रगतीवर अवलंबून नाही आहे. मग तुम्ही तुमची स्वतंत्र एक बघू शकता, ती दृष्टी तुमच्याकडे ती तयार होऊ शकते आणि मग क्लॅशेस कमी होऊ शकतात. तेच एक गणित आपण बांधू शकतो. आणि एकमेकांमध्ये स्पर्धा नको, जे सहकार्य आहे ते सहकार्य कायम ठेवूया, हा मुद्दा. आणि दुसरं म्हणजे मला असं वाटतं की दोघांचे सोर्सेस वेगळे असले तरी त्यांचं पोतडी एकच ठेवायची, कळलं की नाही. म्हणजे आता ही नाही कितीही कमवले तरी आमच्याकडे तो भाग नाही, हे माझे पैसे हे तुझे पैसे, हा भेदभाव आम्ही ठेवला नाही. आम्ही आमचं भांडं एकच ठेवलेलं आहे. मी 100 रुपये आणले आणि 100 रुपयाचे त्याच भांड्यात टाकायचे, तू 10,000 आणलेस तरी त्याच भांड्यात टाकायचे. ते 100 आणि 10,000 मिळून जे होतील 10,000-100 ते दोघांचे आहेत. आमच्या दोघांचे तुझे 100 आहेत त्याच्यात माझे 10,000, हा आम्ही कधी भेदभाव ठेवला नाही किंवा हा विचार आम्ही कधी केला नाही. ते भांडं ज्याच्यात पैसे टाकायचे ते भांडं एक दोघांचे मिळून म्हणजे मला मी असं आताच्या मग ते एकजीव होतं. लोकांकडनं ऐकलंय की हा खर्च ह्याने केला पाहिजे, हा खर्च मी केला पाहिजे. मग ते रूल्स म्हणून नको, ते स्वतः आपण ऍक्सेप्ट करू की माझ्याकडे मला हे परवडू शकतं, मग हे खर्च मी करते. असं जर झालं ना तर ते मग नातं टिकून राहतं. नाहीतर मग फक्त फॉर्मॅलिटीज होतात. फॉर्मॅलिटीकडे नाही, फॉर्मल होऊन उपयोगाचं नाही. म्हणजे शिस्त असावी नक्कीच. ती शिस्त प्रत्येकाने लावून घ्यायची आहे. म्हणजे उद्या बायको 10,000 कमवते म्हणून मी तांगड्या वर करून बसून राहणं हे चुकीचं आहे. नक्कीच. कळलं की नाही. माझ्या प्रयत्नाने मला 200 रुपये मिळाले, मला 500 रुपये मिळाले, व्हॉट एव्हर, पण मी मेहनत करतोय आणि मी 500 रुपये आणतोय. तू मेहनत करतेस, तुला आज भरपूर तुझे पडतात धपाटप धपाटप, अरे 4 लाख ह्याच्यात तुझेच साठले आहेत, हा विचारच करायचा नाही आहे. कळलं का. तर ती मेहनत तुम्ही प्रामाणिकपणा तुमचा जोपर्यंत तुम्ही ठेवाल ना तोपर्यंत काही प्रॉब्लेम नाही. पण ते केलं पाहिजे. ते ना तुम्ही एक ठेवलं तर तुम्हाला, मला असं वाटतं की प्रॉब्लेम नाही आहेत. कारण त्याच्यावरती नाव लिहिलेलं नाही कोणाचं, ते दोघांचं आहे. कळलं का. आणि मग हे जसं त्यांनी म्हणाले की हे मी करेन, मग हे तू कर, हे नियम अटी लागलं की नाही प्रत्येक गोष्टीला,
की मग जरा प्रॉब्लेम होतो. नाही नक्की. पण आता याच्यासोबत मला अजून एक विचारायला आवडेल. आता तुम्ही छान ॲक्टिंग करता, व्यवस्थित सगळ्या गोष्टी चालू होत्या, पण मग आता ताईंचं यूट्यूब चॅनल पण आहे, त्याच्यानंतर ताईंचं आता नवीन छेडन ठुमकासारखा बँड पण आलेला आहे, बरोबर. पण मग अशा वेळेस काय होतं, म्हणजे जनरली बघण्यात होतं की एक व्यक्ती करत असेल ना एखादी गोष्ट, तर दुसऱ्या व्यक्ती म्हणतो आता कशाला पाहिजे एवढं सगळे कुटाने, किंवा कशाला अजून म्हणजे वाढून घेतोय स्वतःसाठी, ऑलरेडी आपलं सगळं व्यवस्थित चालू आहे. आणि बऱ्याच असं वाईफकडून किंवा मिस्टरकडून पटकन म्हटलं जातं आणि तिथून तो सपोर्ट नाही मिळत, किंवा तिथून ते अरे नको करूस, मग आता कशाला, आपलं चालू आहे व्यवस्थित असं. मग तिथे तुम्ही कसं सपोर्ट करता, किंवा तुमच्या काय रिॲक्शन होत्या ॲट द स्टार्ट, आणि आता कशा आहेत वेगळ्या नाही, असेल? उलट मला तिने नेहमी कुठलीही गोष्ट, आणि ती तर मला तिचा अभिमानच वाटतो या साठी, की ती प्रत्येक सिरियलचं एक प्रोजेक्ट असतं ना, त्यावेळेला ती एक नवीन गोष्ट शिकत असते. ओके. कारण सिरियल म्हणजे एक तर दोन गोष्टी तिच्या बाबतीत होतात, की तिथलं काम तिला काय म्हणूया बोरिंग नाही, आपण काय म्हणतो त्याला, मोनोटोनी येत नाही तिथल्या कामामध्ये. एकतर पहिली गोष्ट, मोनोटोनी आली की कसं आता उठून मला तेच जाऊन रडारड करायचे, अमुक करायचं, तर म्हणजे अशा ज्या गोष्टी अनेक आमच्या कानावरती बऱ्याच जणी होत, तसं तिचं कधी होत नाही. कारण ती ते करता करता एक वेगळंच काहीतरी, एक मुलगी, आता ती ज्या वेळेला आता जी सिरियल सातवी मुलगी करत होती, त्यावेळेला तितिक्षा तिच्याबरोबर होती, रूम शेअर करतात ना, एकत्र असतात. तर ती ह्याच्या बाबतीत खूप प्रगत आहे, ॲडव्हान्स होती या सोशल मीडिया आणि ह्याच्यामध्ये वगैरे. तर ही त्याबरोबर ते सगळं शिकून घेतलं तिने हिला प्रवृत्त केलं की ताई तू कर ना, तू पण यूट्यूब चॅनल आहे, हो काय कसं काय करायचं असतं. पण तिचं एक आहे, एकदा तिने तो ध्यास घेतला की त्याला नंबर 1 पर्यंत अभिमय छोडून घेणे, असं तिचं एक असल्यामुळे ती मग त्याच्यात डुबून जाते संपूर्ण. पण मग ती सिरियलचं काम पण होतं आहे, अर्निंग पण चालू आहे, आणि त्याच्याबरोबर एक वेगळा सोर्स. अच्छा, ह्याच्यातनं सोर्स म्हणून नाही, सुरुवातीला तिने पॅशन, आनंद, आणि त्याच्यातनं यूट्यूब. कसं आहे की मी हे चांगलं करते हे जर मला माझ्या नवऱ्यालाच माहिती आहे, पण हे माझ्या नवऱ्याच्या मित्राला पण कळलं, त्याच्या मित्रांना कळलं, आणि त्या 10 जणांनी येऊन तिचं कौतुक केलं, तर ती माझ्यासाठी पण चांगलीच गोष्ट असते आणि तिच्यासाठी चांगलीच गोष्ट असते डेफिनेटली. सो त्यात ती रमते, आणि तिने ते सुरू केलं आणि केलं. आता मला कसं होतं, मला तिचं म्हणणं आहे ना की तुलाच वेळ पुरत नाही, आणि खरंच माझं पॅशन वेगळं आहे. माझं पॅशन हे आहे की मला स्वतःला असं छान टुक म्हणजे बाहेर पडल्यानंतर कोणी असं काय दिसतो, असं कधी कुणी म्हणता का म्हणे. मग त्यासाठी मला काय करता येईल ते माझं सगळं चाललेलं असतं. मग प्राणायाम कर, अमुक कर, तमुक कर, ह्याव कर, धाव पळ, हे कर, हे केलं की मला छान वाटतं. भाज्याच घेऊन ये, त्या भाज्या कुठल्या मला आवडतात, पालेभाज्या आवडतात, मग पालेभाज्या जास्त, अरे 2 जोड्या पुरतात, असू देत ना 4 जोड्या जास्त खाऊया आपण, तिकडे पण मी खायला घालीन, जास्त करून द्या. सो आमच्या दोघांची ती पॅशन्स वेगवेगळी आहेत, पण त्याच्यात ज्याच्यात आनंद वाटतो ते तो करतो. त्यामुळे आम्ही कधी कुठल्याही गोष्टीसाठी एकमेकांना कधी आडकाठी आणली नाही. आणि तू जसं म्हणतो आहेस तसं की त्याच्यात आडकाठी आणण्याचा प्रश्नच कुठे येतो. जर एखादी व्यक्ती त्याच्यात स्वतःला ग्रूम करतेस, आता ती काशीबाई सिरियल करताना तिकडे जाऊन तिला राहायला लागायचं 8-8 दिवस, एक दिवस सुट्टी घेऊन ती घरी यायची ND स्टुडिओला. आता तिकडे रूमवरती एकटीच, मग ते दिवसभर शूटिंग करायचं. मग तिकडे तिने अनेक काही व्हिडिओज वगैरे, प्लांटेशन आणि ह्याचे वगैरे बघून तिने तिथे तिची रूम जी तिला दिलेली होती तिकडे छोटी प्लांट्स लावायला सुरुवात केली. मग तिकडेच 100-150 प्लांट्स झाली तिची. आईला मग आता ही काय करायची, मग ती सगळी घरी आली. मग आता मग तिलाच कळतं ना की मला, लोकांना काय होतं हे केल्यानंतर माझा वेळ त्याच्यात जाईल, मग मला ह्याला, ती त्याच्यासाठी वेळ काढणं, आपल्या आवडीनिवडीसाठी, पॅशनसाठी वेळ काढणं हा प्रत्येक माणूस करत राहतो. आता दिवसभरात ती त्या झाडांची निगा पण राखत असते, बोक्यांची काळजी पण घेत असते, बोक्यांना खायला पण देत असते, सगळंच होत असतं. मग त्याच्यासाठी कुठे चिडचिड, किडकिड, पिडपिड असं काहीच होत नाही. मग जर तसं नसं होत असेल तर आपण प्रोत्साहन द्यायला काय प्रॉब्लेम काय आहे, कोणालाच काही प्रॉब्लेम असतं कामाने. म्हणजे मला वाटतं हे नवीन कपलनी खूप घेतलं पाहिजे की आधी प्रोत्साहन देऊन तर बघा, झाली चिडचिड बिडचिड नंतर तर आपण सपोर्टला आहोत. आणि प्रत्येक माणूस हा ट्रायल एरर बेसिसवर काहीतरी करत असतो. म्हणजे प्रत्येकाला ज्या वेळेला एखादी नवीन गोष्ट आपण करतो तेव्हा काहीच माहिती नसतं की हे किती सक्सेसफुल होणार आहे, हे मला करता येणार. मी साधं झाड लावणं म्हटलं तरी सुद्धा, तर तो वेळ त्याला दिला गेला पाहिजे. आणि ज्या वेळेला एखादं झाड लावून मला छान वाटतंय, मग मी ते करताना माझी बाकीच्या कामांमध्ये ते ॲड होतं. असं नाही होत की ह्याच्या ऐवजी मी हे करते, असं नाही होत.
आपली आवड म्हणून आपण ज्यावेळेला करतो तेव्हा ती आपण मॅनेज करतो. सगळं टाईम मॅनेजमेंट इतकी परफेक्ट असते आपली की सगळ्या गोष्टींना सगळं जमून येतं. तर ते त्याला निदान तो चान्स तरी दिला गेला पाहिजे समोरच्या आणि व्यक्तीला. मला असं म्हणायचं आहे की या सगळ्या गोष्टी अशा आहेत ना की या सगळ्या गोष्टी तुमच्यातलं संवेदनशील जे मन आहे ना ते जपण्याचा माणूस तो प्रयत्न करत असतो. त्याची खूप छान निगा राखली जाते. त्याला खूप असं छान टवटवीत ठेवलं जातं. संवेदना जोपर्यंत तुमच्या जिवंत आहेत ना तोपर्यंत तुम्ही कायम शेवटपर्यंत टवटवीत राहणार. म्हणजे तिचं मला आनंद ह्याच गोष्टीचा वाटतो आणि नेहमी मला असं वाटतं की ती ज्यावेळेला मला ते व्हिडिओज दाखवते ना त्यावेळेला माझ्याही डोळ्यात पाणी असतं. म्हणजे एखादं तिकडे ती काय करत होती, नवीन झाडं नव्हती लावत, तर तिकडे जी अशी दुखरी तुटलेली कुटलेली फुटलेली झाडं ती झाडं आणून त्यांची निगा राखायची आणि मग त्याला ज्या वेळेला एखादं पान फुटलेलं दिसेल, कोंब फुटलेलं दिसेल, त्यावेळेला तिला जो आनंद व्हायचा हे बघ ना तीही रडत असायची आणि मीही रडत असायचो. सो मला असं म्हणायचं की संवेदनांची आणि सहवेदनांची ज्यावेळेला देवाणघेवाण होते ना त्यावेळेला ती नाती जास्त टवटवीत आणि फुलतात नक्कीच आणि ती मला- जास्त टिकतात. मला असं म्हणायचं आहे. नाही नाही नक्कीच, कारण मला पण आमच्या एका इंटरव्ह्यूमध्ये मी ऐकलं होतं की त्यांनी स्नेक प्लांट जवळपास 1 ते 1.5 महिना ग्लासात हो. ठेवलं होतं पाण्यात त्याला यायल्यासाठी. आणि त्यांच्याकडून नंतर मी केलं होतं, नाही माझ्याकडे पण स्नेक प्लांट असलं पाहिजे आणि मी ते ठेवणार आहे. Very खूप good. छान, प्लीज. मी तर बिल्डिंगमध्ये इकडे तिकडे जाताना वगैरे पण तुटलेले तुकडे असतात, माझं लक्ष असतं, अरे बापरे, मग मी ते तुकडे घेते, मग ते पाण्यात ठेवणं, मग ते जगलं की जो आनंद मिळतो ना आपल्याला. मग मी खूप एम्पथेटिक होते. मग ते भले झाड असेल किंवा एखादा प्राणी असेल, मला असं होतं की मला कसं वाटलं असतं आत्ता इथे अशी मी पडले आणि मला कोणीच बघत नाहीये, इतकं इतकं म्हणजे ते फार बालिश वाटू शकतं लोकांना, पण मला ते खरंच तसं होतं. त्यामुळे मी म्हणते की नाही, मला ह्याला उचललं पाहिजे, मला ह्याला नीट केलं पाहिजे. म्हणजे लिटरली एवढे एवढे छोटे छोटे तुकडे जे कटिंग करून टाकूनच दिले जातात, जे दिलेच जातात, तेही मला त्रास होतो की नाही नाही हे बापरे फुकट जातील. मग बुकेजमध्ये पण बऱ्याच वेळा आता मोठे बुकेज असतात त्याच्यात सुद्धा एक काही काही असे झाडांची कटिंग्ज असतात, बरोबर. छोटे छोटे तुकडे करून त्याला डेकोर केलेलं असतं. तर तेही आम्ही प्रयोगाला जायच्या वेळेला आधीचं काही कार्यक्रम असतील आणि असे ठेवलेले असतील तर तेही मी सगळी काढून पाण्यात ठेवते. मग सगळ्यांना वाटते की हे तुम्ही पाण्यात ठेवलं तर जगेल, त्याला रूट्स येतील, मग तुम्ही लावा. ते छान वाटतं मला मजा वाटते त्याच्यात. ना आता हे सुद्धा बोके घरात बोका आहे, बोके आता आंब्याचा एक बोका आला. आता नुसतं ते नाही, मग मला ते एकमेकांशी का भांडतायत, एकमेकांशी काय बोलत असतील ह्याच्यासाठी तिने ॲनिमल कम्युनिकेशन शिकली सुद्धा ती. मग ते मला काय म्हणायचं की तिला त्या गोष्टींचा ध्यास आणि तिला त्या मुळापर्यंत जाणं आवडतं. त्याच्यात का आता माझं काम काय, तिला जे आवडतंय त्याला मला फक्त हो करायचं आहे. म्हणायचं. हां, हो आणि हो कशाला, ती काय मी नाही म्हटलं म्हणून ती करणार नाही आहे का? ती करणारच आहे. पण मी त्याच्यात रमतो. करेक्ट करेक्ट. त्याच्यातनं जे विश्व उभं राहतं ना एक वेगळं, त्या विश्वात मला रमायला खूप आवडतं बेसिकली. आमच्याकडे आधी पाळीव प्राणी जॉईंट फॅमिली होती त्यावेळेला जी मांजरं आपल्याकडे चाळी सिस्टीममध्ये येतील त्यांना आम्ही कधी नाही म्हणायचो नाही. Correct. आले की त्यांना खायला घालायचं, पण ते दुधाच्या पातेल्यात टोप घातले त्यांना फटका मारायचा इथपर्यंत ते घरेलू होतं ते सगळं. Nice. पण आणून वगैरे ते पाळणं, पॅम्परिंग करणं हे आमच्याकडे नव्हतं. पण आत्ता माझ्याकडे माझ्या बहिणी आहेत, त्यासुद्धा आम्ही ज्यावेळेला नसतो त्यावेळेला त्या देखील त्यांच्याशी तितक्याच प्रेमाने आणि तितक्याच काळजी घेऊन ते सगळं करत असतात. सो ती सवय लावणं संपूर्ण घराला आपल्या चांगल्या गोष्टींची आणि सगळ्या घराला त्या चांगल्या गोष्टींमध्ये रममाण करून घेणं ही खूप चांगली कला तिला अवगत आहे. आणि अशी कला प्रत्येकाला अवगत व्हावी असं मी म्हणेन. जर एखादी चांगली असेल तर ते घर खूप छान आनंदी राहतं. खुलतं ते घर. हां. नक्कीच. आता जाता जाता आपण एक छोटासा गेम राऊंड घेऊयात. म्हणजे मी काही गोष्टी सांगणार आहे तुम्हाला किंवा काही प्रसंग किंवा काही गोष्ट आणि त्याच्या विषयी तुमचं प्रेम काय किंवा बरं. तुमच्या प्रेमाचे काही प्रसंग आहेत का त्यातले, Okay. असे चालतील. ओके. ओके. सगळ्यात पहिलं म्हणजे पाऊस, कारण आपल्याकडे असतं ना एक फॅन्टसी वर्ल्डमध्ये पाऊस आणि प्रेम याला खूप असं बघितलेलं असतं. आमच्याकडे एक पाऊस आठवणीतला आहे, तो खूप खूप आठवणीतला आहे. तो मगाशी म्हणाला तसं स्टेशन जेव्हा आम्ही खेळायचो तर तेव्हा एकदा असंच पावसाचे दिवस होते आणि गणपतीचे दिवस होते, रादर पावसाचे नाही, गणपतीचा आदला दिवस होता आणि आमच्याकडे 1.5 दिवसाचा गणपती असतो आईकडे. सो तो मला सोडायला येणार होता आणि त्या दिवशी प्रचंड पाऊस होता. म्हणजे सायनला ऑलमोस्ट ट्रेन बंद होण्याच्या मार्गावर होत्या आणि आम्हाला एक ट्रेन मिळाली, आम्हाला बसायला पण मिळालं आणि आम्ही थांबलो.
पण तेव्हा फोन नव्हते, काहीच नव्हतं, माझ्या घरी पण लँडलाईन नव्हता. आम्ही निघालो, पण ती गाडी सायन माटुंग्याच्यामध्ये ती थांबत जाताच आहे ना, ती थांबलेलीच होती. रात्रभर आम्ही त्या पावसात त्या ट्रेनमध्ये होतो आणि सकाळी जेव्हा हळूहळू पाऊस कमी झाला तेव्हा तेव्हा ती गाडी पुढे गेली आणि मी घरी पोचले. तो मला घरी सोडायला आला होता. पण घरी तोपर्यंत फोन नाही, काही नाही. यांच्याकडे फोन होता. मग आईने केला तेव्हा कळलं की निघालेत, पण मग पोचले का नाही, मग रात्र झाले तर कुठे असतील, काय झालं, पाऊस पडतोय. तर ती घरची काळजी, खूप टेन्शन आणि त्याच्यात आम्ही नुसते, आम्हाला काहीच करता येत नव्हतं. कुठून कुठे जाण्याचा काही सोर्स नव्हता की आता बाय रोड आम्ही जाऊ, असं काही रोड नव्हते डोंबिवलीला तेवढे झालेले. त्यामुळे तो पाऊस अगदी आठवणीत आहे माझ्या, की आम्ही तो अख्खी रात्र ती ट्रेनमध्ये थांबलो होतो आणि मग गणपतीच्या दिवशी मात्र पोहोचलेलो घरी. जो आहे पाऊस खूप महत्त्वाचा रोल आहे. त्याच्यानंतर लव्ह सॉन्ग बेसिकली, कारण आमच्यासारख्या मुलांना प्रेम पडायला सिनेमा आणि लव्ह सॉन्ग कुठेतरी कारणीभूत ठरतात आणि तिथून आम्हाला त्या प्रेमाच्या भावना सगळ्या कळतात आणि मग ॲक्च्युली खरं प्रेम काय कळतं. जसं आम्ही स्क्रीनवर बघतो ते आम्हाला तिथे तसं कळतं. म्हणून मग तुमच्यासाठी असे काही आहेत का स्पेसिफिक वेगळी म्हणजे डेडिकेटेड? कसं आहे, फिल्म्स आणि हे सगळे तुम्ही बघता आणि ती गाणी तुम्हाला, जर तुम्ही कवितांची पुस्तकं वाचलेली असतील तर तुम्हाला कदाचित तुमची भाषा ती पण असू शकते बेसिकली. तू जसं आता म्हणतोयस की आम्हाला ते ज्यावेळेला वाटतं त्यावेळेला अरे वाटतं की यार असं काहीतरी आपल्याही आयुष्यामध्ये असायला हवं. सो तुम्ही प्रेमाच्या कविता जर तुम्ही अनेक आपल्याकडे इतके कवी आहेत की ज्यांनी त्या खूप छान छान कविता लिहिल्या. सुरेश भटांच्या गझल्स असतील, त्या जर तुम्हाला माहिती असतील तर कदाचित ती पण परिभाषा तुम्हाला असू शकते. तसं की हे नाही, पण आमच्या बाबतीमध्ये पण आहे ते. त्यावेळेला मी म्हणतो ना की उलट त्यावेळेला प्रेम आणि विरह हे दोन्ही असं मिश्रित असं खूप गाणी असायची त्यावेळेला आणि ती आवडतातच नक्कीच. म्हणूनच तर आम्ही रोजा फिल्म आम्ही बघितली होती एकत्र, बॉम्बे बघितली होती. रोजा मला आठवते आपण एकत्रच बघितली. त्यामुळे रोजाची गाणी आणि मग त्यांची, तो खरं तर इशू नंतर खूपच वेगळा आहे, पण त्यांचं प्रेम आणि ते सिनेमॅटिक सगळं जे दाखवलेलं होतं त्याचं की अरे वा, मजा आहे, मस्त आहे. आवडायचं आम्हाला आणि ते आम्हाला ना करता पण आलं. म्हणजे जसं महाश्वेतामध्ये आम्ही ज्यावेळेला राधा आणि माधव आम्ही करत होतो त्यावेळेला आमच्या अरुणाताई रायटर होत्या, अरुणा जोगळेकर. तर तो जो रोमॅन्टिझम आहे तसं आपण कधी जगत नाही ॲक्च्युली, पण आम्हाला तेही जगता आलं. म्हणजे राधासाठी मी अशी फुलं घेऊन फुलं, मोगऱ्याची फुलं, जाई जुईची फुलं आणून मग त्याच्यावरती कविता करून तिच्या केसात माळ, अमुक कर तमुक कर. हा रोमॅन्टिझम आम्हाला नवरा बायको म्हणून आम्हाला पडद्यावर का होईना पण आम्हाला अनुभवता आला. पण त्याचा जो सुगंध आहे, जो तिथला जो करतानाचा तो सुगंध तुमच्या वैयक्तिक आयुष्यामध्ये सुद्धा थोडाफार दरवळत राहतो. सो असंही करतात. आत्ताच आम्ही एक शॉर्ट फिल्म केली होती, ती पण आम्हाला खूप आवडली होती. शम्मी कपूरच्या साठीतला शम्मी नावाची एक शॉर्ट फिल्म आम्ही, शॉर्ट फिल्म नाही, शॉर्ट फिल्मच यूट्यूबवरती आहे ती. मस्ट वॉच दॅट. खूप छान शॉर्ट फिल्म आहे. कुठलं गाणं आहे ते, बदन पे सितारे लपेट. मग शम्मी कपूरचा तो डायहार्ड फॅन असतो आणि मग ही कसं त्याला तू मला हेच करायला लावतोस. छान आहे. म्हणजे त्यांचं म्हणणं असं आहे की तुम्हाला जे क्षण आहेत ते जगून घ्या, तुम्हाला जे वाटेल छान वाटेल ते तुम्ही करा, असं काही मॉडरेशन ठेवू नका की हे मला कसं दिसेल, वय काय आणि काय काय वगैरे हा मुद्दा नाही. तुम्ही 60त जरी आलात तरी शम्मी कपूरचा उन्हाळपणा तुम्हाला करायचा असेल तो करा. आणि नवरा बायकोंनी एकमेकांनी, आणि त्याची ही अट असते की या गाण्यावरती आपण नाचायचं. ओके. जसे ते दोघं नाचलेत ना तसं आपण नाचायचं. म्हणजे काय वेळ लागला आहे तुला उगाच? नाही, माझा हट्ट आहे. पुढच्या क्षणाला मी नसलो तर असं तू तिला म्हणतो. मूर्खासारखं काहीतरी बोलू प्लीज. आणि असं करून मग ती वैजंतीमाला होते, ती साडी बिडी घालते आणि मी शम्मी कपूरचे सगळे कपडे बिपडे घालून करते, परफॉर्म करतात. सो इट्स गुड. मला वाटतं तुम्ही ते ॲक्च्युली जगता पण रेग्युलरली, म्हणून तुम्हाला ते पटकन. पण तुला माहिती आहे का, आत्ता आम्ही या रील्स वगैरे करतो, आम्हाला कित्येक प्रेक्षक असे ज्यावेळेला भेटतात की सर आम्ही पण तुम्ही ते जे केलं ना तसं डान्स आम्ही पण केला आता आणि आम्ही रील टाकलं. म्हणजे टाका, बिंदास टाकायचं, काय प्रॉब्लेम नाही. लाईक्स वगैरे मुद्दा नाही आहे हो ह्याच्यामध्ये. तुम्हाला दोघांना एकमेकांना किती आनंद होतो ना ते महत्त्वाचं. महत्त्वाचं. लाईक्स वगैरे हा नंतरचा मुद्दा आहे. मला पण
प्रत्येक गोष्टीत परफेक्शन शोधण्यापेक्षा त्या हा. इम्परफेक्शन मध्ये जो आनंद आहे ना, ती मजा खूप वेगळी आहे. ठीक आहे, Perfect म्हणजे मी जगामध्ये किती काही छान नाही. दिसतोय किंवा किती चांगली स्टेप येते याच्यापेक्षा नाही, आपल्याला मजा आहे, करायचंय. करायचंय. तेच भारी आहे. टोटली परफेक्ट असं काही नसतं ना. नक्कीच, नक्कीच. हा ह्याच्यापेक्षा एवढा आहे, इम्परफेक्ट हा ह्याच्यापेक्षा कमी आहे आणि जास्त आहे. परफेक्ट ह्याच्यापेक्षा जास्त आहे असं म्हणू शकत नाही. हा ह्याच्यापेक्षा थोडा कमी इम्परफेक्ट आहे असंच असू शकतं ते. आता तसंच कॅडबरी. कॅडबरी हिला गोड जास्ती आवडत नाही. तिखट काय आहे का जे आवडतं त्याच्याविषयी काय असेल तरी सांगा, चालेल. तिखट काय तिखट मी आल्याचा चहा करून देतो तो तिला खूप हो, आवडतो. तो चहा फार सुंदर करतो. आमचा संध्याकाळचा चहा हा त्याने केलेला असतो. म्हणजे त्याने मी कितीही करून प्यायले असते ते शेवटचा चहाचा असतो. त्यामुळे कॅडबरी नाही मग चहा हा, चालेल. चहा. आणि मग इंस्टाग्राम रील्स की बुक किंवा जसं Facebook. पोएम. नाही फेसबुक. किंवा पुस्तक वगैरे म्हणतो. हा, पुस्तक वगैरे. म्हणजे तुम्हाला काय आवडतं जास्त? मला वाचन माझं फार कमी आहे. म्हणजे मला एक पुस्तक एखादं कनेक्ट झालं की मी ते संपवते. मग त्या विषयावरची बरीच पुस्तकं वाचते. पण असं सगळंच वाचण्याचं कनेक्शन माझं कमी आहे. त्यामुळे मी बघणं प्रिफर करते. तुम्ही पण असं रील शेअर करता का मग एकमेकांना? रील्स म्हणजे जे करता येण्यासारखे असतात तसेच शेअर करतो आम्ही की अरे हे करून बघायला पाहिजे, हे करूया. जनरल रील्स नाही आम्ही नाही, शेअर. पण आजकाल एक नवीन ट्रेंड हा, आला ना नाही, की तसं नाही एक्सप्लेन, म्हणजे मला काय सांगायचं ते हा, रील्स हा. थ्रू केलं नाही, जातं. नाही तसं नाही नाही आम्ही नाही. तसं तसं नाही नाही करत, तसं नाही करत. फक्त अजिबात आमची नाही. अशीच रील्स शेअर होतात की अरे हे बघ, हे 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 सोपं जरा आहे, करूया, जरा करता येईल, हे करूया. करूया. आणि ते तर आम्हाला ना खूप असं म्हणजे मी समजा बघता बघता मला मी लगेच इमॅजिन करतो हे आपण दोघं करूया, हे दोघं करूया. मग मी तिला पाठवतो आणि मग आमचं ठरतं की आज वेळ मिळाला तर मी लवकर आलो समजा शूटिंगवरनं किंवा तू घरी येशील तर आपण जरा आज हे प्लॅन करूया, हे करूया. आणि मग ते होतं. पण इन जनरल असं नाही बाकी करत. नाही रील्स शेअर करत. आणि मला असं तिच्या बाबतीमध्ये असं वाटतं ना की तिचं तसं वाचन म्हणजे पुस्तकं घेऊन वाचणं तसं तर ती पण जे वाचते ते खूप म्हणजे ते अंदर भेजे के अंदर एकदम अंदर जाता वो. आणि मला असं म्हणायचं आहे की ते तसंच झालं पाहिजे. म्हणजे ते तुमच्या जे वाचतो किंवा जे अनुभवतो आपण ते तुमच्या कृतीतनं आणि तुमच्या आचरणातनं ते आलं तर त्या घेतलेल्या ज्ञानाचा उपयोग आहे. नाहीतर काही त्याचा काही उपयोग नाही. नुसतंच वाचलं आणि गेलं दुसऱ्याला सांगण्यासाठी म्हणून त्याचा काही उपयोग नाही. कळलं की नाही. तुमच्या आचरणातनं ते यायला पाहिजे. सो ते तिच्या बाबतीत खूप आहे. म्हणजे तिला भूतकाळ खूप आवडतो. म्हणजे तिचा पास्ट इतका त्याच्यातनं इतकं तिने घेतलेलं आहे आणि इतक्या तिने जपलेल्या आहेत काही गोष्टी. तर तिचे लेख म्हणा वगैरे हे इतके जिवंत आणि खूप रसरशीत असतात. खूप काय म्हणूया टवटवीत असतात. त्यात जिवंतपणा खूप असतो. सो ते तिचं आहे. लिहिता हात तिचा खूप चांगला आहे. मी तिला बरेच वेळा सांगतो तू लिहित राहा. तिचं व्यक्त होणं जे आहे ना ते खूप छान आहे. म्हणजे बऱ्याच वेळेला असं होतं ना की आपण अनुभव हा नेहमीच काय म्हणूया अनेक पदरी असतो, बरोबर ना. एक म्हणजे मला एक आलेला अनुभव त्याचे माझे पदर वेगळे असतील, तिला तोच आलेला अनुभव त्याचे पदर वेगळे असतील. पण तो मांडण्यासाठी तिच्याकडे शब्द आणि त्याची पद्धत आहे ती खूप चांगली आहे तिची. तेच मला लिहिता येत नाही. मला बोलताना मला खूप असं ते दोघांचं ते वेगळं हे आहे. मला लिहिताना तेवढं मला वेळ लागतो जरा, मी अडकतो तिकडे. पण ती असं सहज सरसर लिहित जाते तिला जे लिहायचं आहे ते. सो दोघांचं आहे वेगळं वेगळं. आणि आता प्रेम म्हटलं की गुलाब किंवा गजरा ओघाओघानेच येतं, तर त्याची काही आठवण आहे का? गजरे तर असतातच. म्हणजे तो सतत गजरे आणत असतो. मला गजरेवाली दिसली की मी गजरा घेतो. ओके. म्हणजे मी तिलाही ना उमेद करत नाही आणि हिला असं आहे ते. त्यामुळे गाडी चालवताना बरेच वेळेला गजरेवाला आला किंवा मी मार्केटमध्ये गेलेलो असेल तर आमच्याकडे ते वसईवाल्या भाजीवाल्या त्यांच्याकडनं त्यात आज नाही यायचं ताईला गजरा आहे तर मग दे आता काय. आणि गुलाब नाही, गुलाब एवढं नाही. पण तिला गजऱ्याची खूप जास्त हे आहे, आवड आहे. त्यामुळे गजरे मी नेहमी आणतो. गजरे, साड्या. आम्हाला लवकरच त्याचं कलेक्शन दाखवतील ताई असं. म्हणजे रिक्वेस्टेड व्हिडिओ आहे मला वाटतं खूप लोकांकडून की ताई तुमचं कलेक्शन दाखवा साड्यांचं. खूप साड्या आहेत, काय कसं दाखवणार. मी तर म्हणजे आम्ही दौऱ्यावरती मी ज्यावेळेला हिची नाटकं कमी मी सुरुवातीला नाटकाला नागपूरला गेलो की नागपूरच्या कोसा सिल्क, तुमचं बेळगावला गेलो की तिथली
ही सोलापूरला गेलो की तिथल्या इरकल साड्या, म्हणजे असं एक दोन असं नाही, 15-15, 16-16 हजाराच्या वगैरे त्यावेळेला पण घेऊन यायचो साड्या. जेवढी नाईट असेल ती सगळी खळूक खळूक करून यायचो, कारण नोकरी पण होती माझी, BSc जॉब पण करायचो हा मी ते तर त्यावेळेला. आहेच. हम्म. सो तुमच्या दोघांचं खूप खूप धन्यवाद. म्हणजे बोलू तेवढे कमी धन्यवाद आहे. तुम्ही Thank दोघं you. इथे आलात Thank you. आणि आम्हाला तो वेळ दिलात आणि एक वेगळ्या परिभाषेतून प्रेम समजून सांगायचा प्रयत्न केलात. कारण प्रत्येकाची परिभाषा खूप वेगळी असते बरोबर. प्रेमाची. प्रत्येकाला ते ॲडजस्ट करायला वेळ लागतो, अडॅप्ट करायला वेळ लागतो. पण तुमच्यासारख्या अनुभवी लोकांकडून ते ऐकल्यानंतर असं वाटतं की नाही यार, आपल्याला असं काहीतरी हवं आहे आयुष्यात. किंवा आपण एकमेकांशी बोलल्यानंतर असं वाटतं की अरे आपल्याला जे प्रॉब्लेम्स वाटतात त्या नॉर्मल गोष्टी आहेत. नक्कीच नक्कीच. ते रिअलाइज होणं पण खूप असतं. म्हणजे एखाद्या गोष्टीतनं, एखाद्या काही इंटरव्ह्यूज ऐकताना, काही पॉडकास्ट ऐकताना किंवा काही कोणतरी बोलते ते ऐकताना ज्या वेळेला ही जाणीव होते की अरे आपण एखाद्या गोष्टीचा खूप अवडंबर माजवलं किंवा आपल्याला खूप वाटलं ही गोष्ट बापरे एवढं झालं आपल्या आयुष्यात, पण ही नॉर्मल आहे असं जेव्हा आपल्याला दुसऱ्यांकडनं कळतं तेव्हा तर काही वेळेला अशा इंटरव्ह्यूजमधनं त्या गोष्टी कोणाला तरी कनेक्ट होऊ शकतात. कनेक्ट होतात. बऱ्याच वेळेला असंही होतं की प्रत्येक इंटरव्ह्यूच्या वेळेला प्रश्न तोच असतो, पण त्या त्या टप्प्यावरती एक वेगळं उत्तर आपल्यालाच गवसलेलं असतं आणि तेही शोधण्याचा एकमेकांनी प्रयत्न. आम्ही आमच्या इंटरव्ह्यूजमध्ये हाच प्रयत्न नेहमी करतो की आत्ता जाता जाता आम्ही इथे येताना काय बोलायचं हे आम्ही काहीच ठरवलेलं नसतं, पण ते बोलता बोलता अनेक काही गोष्टी आम्हाला देखील सापडून जातात की सापडून अरे जातात. हा एक आपल्याकडे बघण्याचा एक नवीन अँगल आपल्याकडे मिळाला आहे आपल्याला. सो दिस इज गुड. आता इथून पुढचं आयुष्य हे जर या पद्धतीने जगून बघूया. सो दॅट इज नाही नक्कीच. त्या पॉडकास्टचा तुमच्या आम्हालाही तसा खूप चांगला उपयोग होतो. आणि तुझ्यासारखी ज्यावेळेला जाणकार प्रश्नावली असणारी मंडळी ज्यावेळेला असतात ना त्यावेळेला खूप चांगलं वाटतं. तू ज्यावेळेला आम्हाला प्रश्नावली पाठवली होतीस त्याच वेळेला आम्ही म्हटलं होतं की अरे नाही, खूप म्हणजे नेहमीचे पठडीतले प्रश्न हे सगळ्यांनाच माहिती आहेत, झालेले आहेत, पण तुम्ही जगण्याकडे बघण्याचा मुलाखतीसाठी म्हणून दृष्टिकोन ज्यावेळेला पडताळून बघण्याचा प्रयत्न करतो ना आपण, ते आमच्यासाठी उपयोगी असतं आणि ऐकणाऱ्यांसाठी. आणि तुमच्याकडे जवळपास 29 वर्षाचा पूर्ण घडा भरलेला आहे. म्हणजे तो कितीही काढायला गेलो तरी तो कमीच आहे. वेळ अभावी थांबावा लागतं. पण Yes. खरंच खूप खूप धन्यवाद तुम्ही इथे Thank you. आलात. आणि जाता जाता मी एवढंच सांगेन की आम्ही कलावंत मंडळी म्हणून, म्हणजे मला असं नेहमी वाटतं की कलावंतातला माणूस शोधणं आणि माणसातला कलावंत शोधणं हा खूप संघर्षमय प्रवास असतो, पण ते जो सहजी करतो तो शेवटपर्यंत माणूस म्हणून पण आणि कलावंत म्हणून पण एका वेगळ्या पातळीवरती राहू शकतो, लोकांच्या मनामध्ये अधिराज्य करू शकतो. तर तो आमचा नेहमी प्रयत्न आहे. नाही, नक्कीच. माणसातला कलावंत शोधण्याचा आणि कलावंतातला माणूस शोधण्याचा आम्ही नेहमी प्रयत्न करतो आहोत. आणि रामदास स्वामी म्हणतात तसं की नेणतेपण सोडू नये, जाणपणे फुगू नये, आपणाकरिता खंडू नये समाधान जनाचे. Yes. धन्यवाद.